हॅलो. प्रेयर घेऊन घेऊ आधी.
हॅलो, चलो दिवस आहे. डे काउंट किती आहे तुमचा? 45. ठीक आहे. आजचा दिवस काउंट केला तर 45. 5 गेले, 25 आजचे दिवस दोन आणि पुढचे 20 दिवस है ना. चालू आहे सगळं. A1 पासून जे इन्स्ट्रक्शन सांगितलं आहे, कंपार्टमेंटची सेल्फी वगैरे, बरोबर चालू आहे ना व्यवस्थित. डायरी मेंटेन करणं चालू आहे. डायरी मेंटेन करा. ठीक आहे, तुम्हालाच फायदा होईल. तुमचा ट्रॅक रेकॉर्ड जेव्हा तुम्ही आठवड्याच्या शेवटी बघाल सॅटर्डेला, की आपण एक साधारणतः मिनिमम 10 किंवा 10 तास ॲव्हरेज पकडा, आपण 60 तास अभ्यास केला तर ते एक फार मोठं मोटिवेशन असतं. आणि मग आदल्या दिवशी जेव्हा आपण ते डायरीवर नजर मारतो त्यांना कॉन्फिडन्स आला पाहिजे, डिमोटिवेट नाही झालो पाहिजे आपण, है ना. बेसिकली मग डायरी मेंटेन करा. हे मी करत होतो सगळं. बघा आजचे टार्गेट, कालचे ॲक्च्युली आजचे टार्गेट जरी बल्की असले तरी इंटर रिलेटेड करा. लोकसभा केलं तर तिकडे तुमचं विधानसभा होत आहे. तिकडे जर राज्यसभा केलं तर एक जवळपास नथिंग बट 70-80% विधान परिषद होऊन जाते है ना. त्यामुळे आजचं टार्गेट म्हणताय मी, आजचं हे कालचं आहे ना. आजचे जे टार्गेट आहे तुम्हाला फार मोठी यादी असेल, त्याच्यापेक्षा उद्या जास्त यादी असेल, बरोबर आहे. तर ते काय छोटे छोटे टॉपिक आहे आणि इंटर रिलेटेड असल्यामुळं मग ते सोपे आहे, बरोबर. म्हणजे दिसायला जरी लोकसभा केलं तर ऑटोमॅटिकली तिकडे राज्यपाल फक्त सबस्टिट्यूट केलं की विधानसभा होऊन जातं. बाकी सदस्य संख्या वेगळी करावी लागते फक्त, बरोबर आहे. बाकी स्थायी सभागृह वगैरे वगैरे सेमच गोष्टी आहे, समजलं. इकडे इन्स्ट्रुमेंट सारखेच आहे, बिल पारित होण्याची पद्धती सारखीच आहे दोघांची, है ना. काही वेगळं आहे का? थोडाफार फरक येतो फक्त साधारण विधेयकाबाबत परिषदेला कमी अधिकार आहे तुलनेने राज्यसभेला जास्त अधिकार आहे. क्लिअर इथपर्यंत? बघा सुरुवात करू. आज आपलं होतं एक्झिक्युटिव्ह आपण घेतलेलं आहे, त्या अनुषंगानं राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, महाधिवक्ता आणि सोबत एक घटक जो आपला केंद्रीय याच्यातला राहिलेला आहे, दॅट इज पार्ट 5 मधला कॅग मध्ये कव्हर केलेला आहे. ठीक आहे. सायन्सचं पिरियडिक टेबल आणि ग्रॅव्हिटेशन तुम्हाला आजचं टार्गेट आहे. करंट अफेअर्समध्ये मार्च परिक्रमा म्हणजे ते करेक्शन होतं एप्रिलची, आणि मॅथ्स आणि रिझनिंग, सिम्प्लिफिकेशन, पझल, ब्लड रिलेशन आणि टीम सिलेक्शन. सुरुवात करू. बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट, कोणती विधाने योग्य आहेत? जस्ट मी हे चेक करून येतो. हॅलो हॅलो हॅलो. बघ पहिल्याचं काय चुकीचं आहे. कोणी जर 153 डाऊट घेतला असेल तर कठीण आहे, सुरुवातच कठीण झाली आपली, है ना. बघा काय म्हणते, राज्यपाल केंद्र राज्य सरकारचे दुवा आहे. पहिलं सेंटेन्स एकदम योग्य आहे. त्यानुसार जर आपण गेलो तर 2 आणि 4 नाही आहे आपल्या उत्तरामध्ये. आपण जाऊया. वास्तविक प्रमुख, नंतर 153 मध्ये राज्यपाल पदाची तरतूद, आणि मग विधानसभेचे मुदतपूर्व
आवाज येतोय का मागे? लाईव्ह नाही आहे. हॅलो, येतोय का आवाज मागे? हॅलो हॅलो. सांगा मग उत्तर काय याचं? कड. ठीक. पण मी म्हटलं तुम्हाला 153 मध्ये राज्यपाल पदाची तरतूद आहे. नियुक्ती जर जास्त नाही होत. ठीक आहे. बेसिक आवाज येतोय ना क्लिअर? कट होतं, ब्रेक होत आहे. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. ठीक. तर असं बरं का? हा केबल दुसरा दिला होता मध्ये काल.
हॅलो हॅलो बघा, कलम 153 बरोबर आहे. नियुक्ती संदर्भात म्हटलं असतं तर आर्टिकल 155 असतं. बाकी तिन्ही सेंटेन्स बरोबर आहे. केंद्र सरकारतील दुवा. बाकी हा इथे काय चुका आहे, वास्तविक प्रमुख नाही आहेत आपल्याला दोन माहिती आहे. डी फॅक्टो असतो आणि एक डी ज्युअर असतो. डी फॅक्टो म्हणजे ऍक्च्युअल काम करणार, राज्यात ऍक्च्युअल काम कोण करते, मुख्यमंत्री वर पंतप्रधान. आणि एक असतो दुसरा डी ज्युअर म्हणजे नामदारी. तर इथे काय पाहिजे होतं, राज्यपाल हा नामदारी प्रमुख असतो. ठीक आहे, त्याच्यापुढे आन्सर ऑप्शन बाकी अ योग्य आहे. मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार आहे त्याला, लक्षात घ्या. राज्यपालास अंतिम ऑथॉरिटी आहे, तरी तो करत असला मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं, तरी अंतिम ऑथॉरिटी कोणाकडे, फायनल ऑथॉरिटी राज्यपालाकडे. त्यामुळे आन्सर ऑप्शन काय असेल, 3. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. यस, निवडक राज्यासाठी विशेष तरतुदी. तर शॉर्टकट लिहून घ्या. आपला शॉर्टकट आहे ह्याचा नमास्मॅग. नमास्मॅग. इथे तुम्हाला 370 वरून 371 वरून अलाइन करायचं आहे. ए बी सी डी. ते डी आणि एकत्र आहे आंध्र प्रदेशसाठी. बाकी मग इकडे एफ जी एच आय. ठीक आहे, तर 371 पासूनच अलोकेट करा त्याला नमास्मॅगला. नागालँड, आसाम, मणिपूर, आंध्र प्रदेश 2 आहे, डी आणि एकत्र आहे आंध्र प्रदेशसाठी. नंतर इथे काय सिक्कीम, नंतर इथे मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि गोवा. नमास्मॅग NAMASMAG. आणि इथे 371 अलोकेट करा ABCDEFGHI. ठीक आहे, वेळ गेला. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 3. आता याचं उत्तर काय, मग सरळ सरळ ABCD दिलेलं आहे, त्या अनुषंगानं याचं उत्तर 4 3 2 1. ठीक आहे, दोनचं उत्तर 4 3 2 1. नागालँड, आसाम स्टेटस ठेवलाय, मणिपूर आणि इकडे डी आणि ई फक्त लक्षात ठेवा. कोणासाठी आहे, आंध्र प्रदेशसाठी. ठीक आहे, बाकी ओव्हरऑल सेमच आहे. आणि याच्यावर क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा. राज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्या अंतर्गत हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, 4 आणि 5 सोबत बघू. 3चं उत्तर सांगून द्या पटापट. काय, राज्यपालास न्यायिक कार्यवाही संरक्षण देतो. इटसेल्फ आपण ज्यांनी परवाच्या दिवशी लेक्चरमध्ये मूलभूत हक्कामध्ये जर तुम्ही होमवर्क केलं असेल, सांगितलं होतं की इतर आर्टिकल करून घ्या. त्या अनुषंगाने 361 अंतर्गत राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना न्यायिक कार्यवाही करता येत नाही. दिवाणी कारवाई 2 महिन्याच्या नोटीसनं करता येते. मग इथे आन्सर काय पाहिजे होतं, आन्सर ऑप्शन 361. नेक्स्ट पुढचं सांगा, 4था. हा क्वेश्चन लिटरली 4दा आतापर्यंत रिपीट झालेला आहे वेगवेगळ्या एक्झाम मध्ये, की एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्याचे राज्यपाल. सांगा कोणती घटना दुरुस्ती आहे, 7वी घटना दुरुस्ती. मग 7th अमेंडमेंट ऍक्ट नुसार सांगितलंय. तर मग त्यांचं पेमेंट कोणाकडून जातं, मग ते पेमेंट कोण ठरवतं, राष्ट्रपती. विभाजनाचे कोणतं, राष्ट्रपती ठरवतील 2 राज्यामध्ये. त्यामुळे आन्सर ऑप्शन 4चं 4. 4चा आन्सर ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. सांगा, पुढील विधानापैकी कोणते विधाने योग्य आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 महत्वाचा क्वेश्चन आहे, स्टार करा, महत्वाचा आहे. काय म्हटलं आहे, राष्ट्रपती आणि राज्यपालाचे जे काही अधिकार आहे त्याच्यामध्ये तुलना केलेली आहे या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, की राज्यपाला संदर्भात सांगा. तर डिप्लोमॅसी पॉवर असतात का, आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यपालाला काही पॉवर असतात का, नाही. पण आंतरराष्ट्रीय करार संसदेच्या साध्या बहुमतानं राष्ट्रपतीच्या अनुमतीनं केल्या जाते. दुसरं, लष्करी अधिकार असतात का काही. ऍक्च्युअली लक्षात घ्या, तुम्ही त्या अँगलनं बघू नका. इथं एखाद्याला वाटेल समाधानाचा अधिकार, लष्करी अधिकार समाधानाचा अधिकार वेगळा आहे. इथे प्रामुख्यानं कोर्ट मार्शल बद्दल बोलत आहे, किंवा राष्ट्रपती हा तिन्ही सैन्य दलाचा सरसेनापती असतो त्याबाबत बोलताय. म्हणून मग हा अधिकार लष्करी अधिकार नसतात. सेंटेन्स बरोबर आहे, कोणासाठी, राज्यपालासाठी. तिसरं सेंटेन्स वाचू, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना नियुक्त करण्याचे अधिकार काय म्हटलं जाते, नसतात. कोणाकडे आहे ते, राष्ट्रपतीकडे. तिन्ही सेंटेन्स बरोबर आहे. आन्सर ऑप्शन 5चं 1. एनीवन त्याचा चुकला आहे हा क्वेश्चन, है ना, चुकाला नव्हता पाहिजे. आपण तिथेच घेतलं असेल तुम्ही बहुतेक, लष्करी अधिकारावर डाऊट घेतला असेल, पण महत्वाचं आहे, लक्षात घ्या. राज्यसेवा मेन्सला 23ला होता हा क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. विधिविषयक अधिकार आहेत राज्यपालांना कोणते कोणते आहे. भाषण देता येते, बरोबर. विधानसभा विसर्जित करता येते, यस. ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर आहे. चौथा, मंत्रिमंडळ बरखास्त करणे आहे. सगळेच
कोणता आहे? विधिविषयक अधिकार विचारलाय ना तुम्हाला, त्या अनुषंगानं विधी ऑप्शन मध्ये बघा. काय पाहिजे होतं त्याचं उत्तर? एस्टिमेट करा ना मागच्या पेजवर. कोणता आहे? ए बी डी. आन्सर ऑप्शन 4. विधिविषयक विचारला होता, त्यामुळे ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर हा त्याचा विधिविषयक अधिकार नाही त्या अनुषंगाने. नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन नंबर 7. राज्यपालाची नियुक्ती. यस, लक्षात ठेवा कंबाईन वाले, एकदम फेवरेट क्वेश्चन आयोगाचा, एकदम व्यवस्थित चुकवला जाते. 153 आणि 155 मध्ये तुम्हाला बरोबर ट्रॅप केलं जातं. आणि केव्हा हे आता ठीक आहे 50 मार्काचा तुम्ही सोडवताय म्हणून ठीक आहे, पण जेव्हा 15-15 क्वेश्चनचे तुम्हाला मल्टिपल 6 सेक्शन असतात तेव्हा मग मात्र आपला ते जे आहे कॉन्फिडन्स लो होतो. ठीक आहे. सो बेसिकली लक्षात घ्या, कोणत्या राज्यपालाची नियुक्ती विचारली, अपॉइंटमेंट जर विचारलं तर सरळ कोणता आर्टिकल राहील? 155. ठीक आहे. एक राज्यपाल असावा असं जर म्हटलं तर 153 मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. राज्याच्या राज्यपाल पदाबाबत खरे नाही. सांगा. 2 किंवा अधिक राज्यासाठी एकाच शक्य आहे. नेमणूक राष्ट्रपती करतात. नंतर सांगा, तुम्ही सांगा उत्तर. 4. काय चुकलं याच्यामध्ये? हा, केंद्र सरकारने चुकीचं बरं. केंद्र सरकारचाच एजंट असतो तो, नाही तर तुम्ही काय राज्य सरकार गृहीत धरू आला की तिथे? मुद्दा तो आहे की रोजगार नसतो, हे जे आहे मानधनाचं पद आहे असं सुप्रीम कोर्टच्या एका ज्युरिस्डिकेशन मध्ये सांगितलेलं आहे. असं घटनेत नाही नमूद, पण सुप्रीम कोर्टनं 1997च्या अनुषंगानं एकदा एक रिपोर्ट जाहीर केला होता, त्याच्यात सांगितलं होतं हे केंद्र सरकारचं अधीनस्थ नाही, एजंट म्हणून काम करत नाही, तर एक मानधनाचं पद आहे आणि त्याचे राज्याचे कार्यकारी अधिकार हे राज्यपालाकडे निहित आहे, याचा सुद्धा तिथे संदर्भ देण्यात आलेला होता. ठीक आहे. 154 नुसार. त्यामुळे लक्षात ठेवा आन्सर ऑप्शन याचा 4. ठीक आहे. इथे रोजगार नाही. ठीक आहे. ऑनररी आहे ते पद त्या अनुषंगानं. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. राज्यपालाच्या संबंधी कोणते विधाने सत्य आहेत? पहिल्या परिशिष्टामध्ये सभागृहाचा कोणत्याही राज्याचा सदस्य असू शकत नाही, नसावा, कारण की तो काय पाहिजे? रॅशनल पाहिजे, है ना, पार्शल नसावा. मग त्याचे वेतन व भत्त्यात कपात केली जाणार नाही, ऑब्विसली त्याच्या रेन्युमरेशन मध्ये काही चेंजेस होत नाही. तिसरं, राष्ट्रपतीची मर्जी. बरोबर आहे. यस, राष्ट्रपतीचीच मर्जी आहे, कार्यकाल नमूद नाही. आन्सर ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. पुढचा क्वेश्चन बरोबर आहे. तेच खाली रिपीट आहे. राष्ट्रपतीची मर्जी, पदावर राहतात, स्वखुशीने राजीनामा देऊ शकतात. स्वखुशीने हा शब्द महत्वाचा आहे. तिसरं, नियुक्ती सर्वसाधारणपणे. आता इथे बऱ्याच जणांनी डाऊट घेतला होता आणि ऑब्जेक्शन सुद्धा पाठवले होते. मला वाटतं हा कंबाईन प्रिलिम्स मधलाच क्वेश्चन आहे, परंतु आयोगानं ऐकलेलं नव्हतं. ठीक आहे. चौथं वाचू आपण की पद स्वीकारेपर्यंत आपल्या जबाब पदावर राहतात. यस, कंटिन्युएशन राहण्यासाठी तिन्ही पद हे महत्वाचे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल, हे कंटिन्युएशन मध्ये चालू राहतात मागचा व्यक्ती पदावर येईपर्यंत. मग आता इथं आहे काय अबड होतं, बरोबर आहे, तरी सुद्धा आयोगानं ऐकलेलं नव्हतं. ठीक आहे. ऑब्जेक्शन बऱ्याच जणांनी पाठवलं तर आन्सर ऑप्शन 4. म्हणून लक्षात ठेवा, आयोगाचं स्वतःचा पेपर जो आहे हा ऑब्जेक्शनला जेव्हा जातो तेव्हा त्याला स्ट्रॉंग रेफरन्स म्हणून घेतल्या जाते इतर संदर्भ बुकापेक्षा. मग याच्या पुढे आपलं काम आहे की साधारणतः 5 वर्ष जर आलं राज्यपाल, आपण गृहीत धरायला पाहिजे की बरोबर आहे. आणि रेफरन्स काय दिला आयोग? स्वतःचाच क्वेश्चन पेपर, जो स्ट्रॉंग रेफरन्स आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी, नाही तर तसं काय असते राष्ट्रपतीच्या मर्जी पर्यंत. ठीक आहे. त्यामुळे आन्सर ऑप्शन याचं 4 आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 11. आज आउट ऑफ आले असेल तुमचे, है ना? बघू. आता इथे जोड्या लावायला फक्त त्याने रोमन अंक जे आहे वगळले आहे, बाकी एकंदरीत बघू. राज्यपालाची नियुक्ती 155, कार्यकाळ 56, 57, पात्रता पप्पा. ठीक आहे. आपण कालही बघितलं राष्ट्रपती आणि राज्यपालासाठी सेम लागतं आणि त्या अनुषंगानं राज्यपाल पदाची शपथ. म्हणजे आन्सर ऑप्शन काय पाहिजे होतं? 1 2 3 4, 1 2 3 4 डायरेक्ट दिलेला आहे. आणि शपथ बद्दल आपण काल बोललो होतो. 60, 69 आणि 159. नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 12. राज्याच्या राज्यपालाच्या अधिकारासंदर्भात पहिले टायटल वाचून घ्या, बरोबर कोणती आहे तुम्हाला पाहायचं आहे.
तर सगळ्यात मध्ये राज्य विधानसभेला बोलवू शकतात, संस्थगित आणि विसर्जित करू शकतात. दुसरा सेंटेन्स आहे की स्थगित करू शकतात. तिसऱ्या सेंटेन्स मध्ये आहे पहिल्या अधिवेशनाला संबोधित करतात. येस, ऑब्व्हियसली पहिल्या अधिवेशनाला, तसेच दर 5 वर्षानंतर जेव्हा नवीन अधिवेशन होतं त्याला संबोधित करतात. अभिभाषण म्हणतो आपण त्याला. त्याचा राष्ट्रपतीचा अधिकार तो 87 मध्ये दिलेला आहे. त्याच्यात 89 ऍड करा. आता इथे ब मध्ये काय चुकलेलं आहे? स्थगित करण्याचा अधिकार कोणाला आहे? पीठासीन अधिकाऱ्यालाच आहे. त्यामुळे बी सेंटेन्स बरोबर नसणार. बी इलिमिनेट करा. ठीक आहे, त्या अनुषंगाने आन्सर ऑप्शन अ आणि क बरोबर. बरोबर विचारलंय ना? आन्सर ऑप्शन अ आणि क बरोबर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. आज एनर्जी कमी दिसत आहे तुमची. बघा, राज्यपालाच्या कार्यकारी अधिकाराबाबत खालील विधाने विचारात घ्या. सांगा, कार्यकारी अधिकार विचार, एक्झिक्युटिव्ह पॉवर. डायरेक्टरचा हा क्वेश्चन इलिमिनेशन सोडवायला पाहिजे. डायरेक्ट विचारलाय तुम्हाला की कार्यकारी अधिकार, एक्झिक्युटिव्ह पॉवर पहिला दिलेला आहे. न्यायिक अधिकार तोही राज्यपालाला नाही आहे मुळात, तो कोणाला आहे? राष्ट्रपतीला. मग पहिलंच न्यायाधीशाची नेमणूक करतात. याच्या अनुषंगानं अ गेला, बरोबर आहे, आणि अ इथे गेला. मग ब क ड आहे किंवा क ड आहे. फक्त सेंटेन्स कोणतं चेक करायचं तुम्हाला? ब सेंटेन्स. क ड तर कॉमनच आहे. मग विद्यापीठाच्या कुलगुरूची नियुक्ती करतात. कुलगुरू, कुलपती हे दोन शब्द आहे, लक्षात घ्या. मराठीत कन्फ्युज होऊ नका. कुलपती स्वतः असतात आणि व्हाईस चान्सलरची नियुक्ती करतात. कोण? गव्हर्नर, राज्यपाल. त्यामुळे ब सेंटेन्स बरोबर आहे. आन्सर ऑप्शन काय पाहिजे होतं? 3. ब क ड बरोबर. इतर राज्यमंत्री आणि राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती सुद्धा करतात. आन्सर ऑप्शन पाहिजे होतं ब क आणि ड बरोबर. पहिला विषय संपतो. तसं त्यालाच पॉवरच नाही, ऑथॉरिटीच नाही आहे. कनिष्ठ न्यायाधीशाच्या त्यामध्ये प्रामुख्यानं आर्टिकल 233 जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती, त्याच्यामध्ये डायरेक्टली कोणाचा संबंध येतो? राज्यपालाचा. त्याच्यातही मग 234 मध्ये सांगितलं आहे की एमपीएससीचं कन्सल्टेशन करावं. ठीक आहे ना? नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घ्या. कोणती विधाने चुकीची आहे? क्वेश्चन नंबर 14. सांगा, तुम्ही सांगा डायरेक्टली कोणते विधान चुकीचे आहे? कोणता? यस, व्हेरी गुड. थर्ड मध्ये काय चुकलेलं आहे की आपण जे म्हटलं आहे 42वी आणि 44वी घटना अशी झाली होती, त्यानुसार सांगितलं होतं की राज्यपालाचा असा एक एरिया सेपरेट आहे स्वेच्छाधीन अधिकाराचा, तो तुलनेने राष्ट्रपतीचा असा काही डिफाईन केलेला नाहीये. मग थर्ड मध्ये ते चुकलेलं आहे की जे विवेकाधीन अधिकार आहे, म्हणजे जे स्वेच्छाधिकार आहे, त्याला डिस्क्रिशनरी पॉवर म्हणतो आपण, ते राष्ट्रपती देशाची कुठल्या आपल्या घटनेमध्ये नमूद नाही. सेपरेटली तुलनेनं जे आहे राज्यपालाचे सेपरेट नमूद आहे. तर या क्वेश्चनच्या अनुषंगानं तुम्हाला आजचं होमवर्क लक्षात घ्या. राज्यपालाचे घटनात्मक अधिकार, स्वेच्छाधीन अधिकार आणि तसे स्वेच्छाधीन अधिकार याची यादी दिलेली आहे पुस्तकाच्या शेवटी. ते बरोबर वाचून घ्या. ते तुमच्या राज्यपाल जेव्हा संपतो तेव्हा. बाकी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15 बघा. सांगा, टायटलवर फोकस करू. काय म्हणते? बरोबर विचारलंय तुम्हाला. पहिले हे सवय लावून घ्या अशी, इथेच लागते ती सवय. तिथे मग 1 मार्क्स जर गेला 0.25 न, तर मग तो आपल्याला वेळही नाही आहे सध्या. आपण टायटल ठेवला अंतिम 2.0 आहे ना, त्या अनुषंगाने. राज्यपाल देशाचे कार्यकारी प्रमुख असतात, पाहू आपण. केंद्र किंवा राज्य विधिमंडळाचे सदस्य असणे आवश्यक आहे का? नाही. नंतर आपला राजीनामा राष्ट्रपती सुपूर्द करतात. ठीक आहे, म्हणजे फक्त क ऍक्च्युअली बरोबर आहे. देशाचे कार्यकारी प्रमुख त्या अनुषंगानं त्यांनी चुकवलेलं आहे. आन्सर ऑप्शन याचं फक्त क आहे, लक्षात ठेवा. इथे डिरेक्टली लक्षात घ्या, केंद्र किंवा राज्य सदस्य असणे आवश्यक आहे का? असं राज्यपाल नाही. तो काय असावा? रॅशनल असावा. त्या अनुषंगानं कुठल्याही पॉलिटिकल सिस्टीमशी त्याचा संबंध नसावा. ठीक आहे, 15चं उत्तर आन्सर ऑप्शन 2 आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. यस, सांगा. हा क्वेश्चन इलिमिनेशन न सोडवता येतो. यस यस, राज्यपाल राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही. भाग नाही की आहे? आहे, बरोबर आहे. परंतु त्याला विशेषाधिकार आहे का? असा जर सेंटेन्स एक्सटेंड केलं तर, की राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग आहे, मात्र त्याला राज्य विधिमंडळाचे विशेषाधिकार नाही. सेंटेन्स बरोबर असेल की चूक? बरोबर की चूक? अगेन मी पुन्हा राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग आहे, तरी सुद्धा त्याला राज्य विधिमंडळाचे विशेषाधिकार उपलब्ध नाही.
बरोबर, ठीक आहे. कारण की काय, त्याला स्वतःचे विशेषाधिकार स्वतः आर्टिकल 361 मध्ये नमूद आहे. तेच जर तुलनेनं हे जर सेंटेन्स महान्यायवादी महाधिवक्ताबद्दल असं तर हे चुकलं असतं. कारण की त्याला राज्य विधिमंडळाचे विशेषाधिकार आहे. आपल्याला माहित आहे 105 आणि 194 अंतर्गत. ठीक आहे. नंतर कारभाराची सुरक्षितता नसते. येस, ऑब्व्हियसली कोणाच्या हाती आहे? राष्ट्रपतीच्या. केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतो राज्यपालास. एक्झॅक्टली. आणि राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव म्हणजे पदावरून काढेल असं काही नमूद गाईडलाईन्स आपल्या राज्यघटनेत नमूद नाही. त्याच्यामुळे आन्सर ऑप्शन इथं लक्षात ठेवा. एकात्मिक भाग नाही आहे. ब क ड बरोबर. 16चं उत्तर 3 आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 70. यस, स्टार करा, महत्वाचा आहे क्वेश्चन. व्हेरी इम्पॉर्टंट. सांगा उत्तर. कोणती विधाने भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहे? म्हणजे चुकीच्या आहे का तिन्ही? जे म्हणण्याचं काय, ज्यांनी म्हटलं ना उत्तर आन्सर ऑप्शन 3, मग काय चुकीचे आहे का सगळे सेंटेन्स? मग यस, व्हेरी गुड. ठीक आहे. हे सगळे काय लक्षात घ्या, संकेत आहे. संकेत म्हणून पाडल्या जाते, असं घटनेत असं स्पष्ट असं नमूद नाही. म्हणून हे तिन्ही सेंटेन्स बरोबर आहे. लक्षात घ्या की राज्यपाल इतर भारतीय संघातील दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. कुंची आयोग सरकारी आयोगांना सुद्धा याच्यावर बोललेला आहे. दुसरं सेंटेन्स हे स्टार करा, महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही बघू शकता जे काही कोलॅजियम असते नेहमी सुप्रीम कोर्टचं, नेहमी त्याच्यामध्ये जे आहे एक मुस्लिम व्यक्ती असतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये दिलं आहे की देशाचा सेक्युलरिझमच्या अनुषंगानं किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे. म्हणून तुम्ही याची अयोध्या केस बघा तुम्ही, त्याच्यातही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल. संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षात असला पाहिजे. मग आपल्याला माहित आहे 1967 पहिले मिनू मसानी. मग इथे ज्या तिन्ही सेंटेन्स हे बरोबर आहे इटसेल्फ, पण इथं कीवर्ड कोणता होता? राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहेत का? नाही. म्हणून याचं उत्तर काय? आन्सर ऑप्शन 3. 30 जणांचा चुकला. रेज द हँड आहे बरेच, है ना. हा स्टार करा, महत्वाचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18. 18. हे जर 8 दिवस ज्याने व्यवस्थित टिकून अभ्यास केला आणि तो इथे फक्त उपस्थित राहिला आणि 8 पंजे 400 क्वेश्चन थ्रू त्याच्या या डिस्कशन केलं, तुम्हाला खात्रीनं सांगतो 15 पैकी 14, 13च्या खाली स्कोर जाणारच नाही. तेवढं जर मी तुम्हाला माइंडसेट देत आहे, तुमची घ्यायची वृत्ती ठेवा फक्त. ठीक आहे. बघा, योग्य कथने ओळखा. राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात. राज्य लोकसेवा आयोगाची नेमणूक राज्यपालच करतात आणि त्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती राज्यपाल करतात. बरोबर. फ्लो मध्ये बरोबर ट्रॅप करते आयोग, लक्षात घ्या. नाही तर एखादा अपील होऊन जाते इथं 1 2 3 आणि मग इथे डिरेक्टली विषय गंभीर, सेकंड की आल्यानंतर घरी, है ना. इथे लक्षात ठेवा हे क सेंटेन्स डायरेक्टली नियुक्ती संदर्भात चुकीचं आहे. अ आणि ब बरोबर आहे. हा प्रश्न आपल्याला काय शिकवते? जेव्हा 3 लाइनर स्टेटमेंट असतात, 3 लाइनर स्टेटमेंट असतात युजली नेहमी पहिल्या 2 याच्यावर बरोबर असतात आणि तिसऱ्या याच्यात चुकवलेलं असते. तुम्हाला फ्लो मध्ये आणते आयोग आणि फ्लो ब्रेक करते. मग म्हणून लक्षात ठेवा 3 लाइनर स्टेटमेंट नेहमी जे आहे तिसरं सेंटेन्स काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. काहीतरी चूक असू शकते. आलं लक्षात? हे लक्षात घ्या त्या क्वेश्चनच्या अनुषंगाने. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घ्या. 19. ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर बद्दल म्हटलेला आहे. स्वेच्छाधीन अधिकार आहे का तो? ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर सांगा. स्वेच्छाधीन अधिकार आहे का? नाही आहे. ठीक आहे. त्याचा मंत्रिमंडळाचा त्याला सल्ला लागतोच. जर पहिला बरोबर असेल तर त्या अनुषंगाने खाली दिलेलंच आहे वाक्य. केवळ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वटहुकूम काढू शकतात. ते ए बरोबर असेल किंवा बी बरोबर असेल. इथे अबकडचा विषय गेला, अबचा विषय गेला. 2 किंवा 4 मधलं 2 किंवा 3 मधलं उत्तर असलं पाहिजे. मग आपण ब ला सोबत घेऊन जाऊ. आन्सर ऑप्शन काय? 2. ब क ड बरोबर. वटहुकूम कोणत्याही वेळी यस मागे घेऊ शकतात आणि राष्ट्रपतीच्या सूचनाशिवाय वटहुकूम काढू शकत नाही. जर केंद्र राज्य संबंधावर फरक पडत असेल, इम्पॅक्ट होत असेल, तर त्या केसमध्ये कोणाची परमिशन घ्यावी लागते? प्रेसिडेंटची परमिशन घ्यावी लागते. त्यामुळे ब क ड उत्तर बरोबर आहे. बरोबर विचारलं तुम्हाला. ठीक आहे. तर आन्सर ऑप्शन 2 इज करेक्ट. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20. मॅक्सिमम मल्टी लाइनर असण्याचं कारण हे आहे की राज्यपालाच्या अनुषंगानं मॅक्सिमम क्वेश्चन हे मेन्स मधून घेतलेले आहे. आणि कारण काय की कंबाईनचा एकदम फेवरेट टॉपिक आहे. कोणता? बघा तुम्ही, राज्यपाल आणि मंत्रिमंडळ खूपच जास्त, बरोबर. म्हणून मग मी जास्तीत जास्त मल्टी लाइनर क्वेश्चन कव्हर करायचा प्रयत्न केला असेल. आज जर तुम्हाला वेळ नसेल पुरला तर तुम्ही 15 मिनिटं वेळ आणखी घेऊन सोडू शकला असतात, काही हरकत नाही. जर असं वाटते तुम्हाला की जर पेपरची लेंथ मोठी आहे
तर तो तुमचा कॉल असेल. तुम्ही आणखी स्टॉपवॉच वाढवा, 15 मिनिटं आणखी अटेम्प्ट करून बघा किती होते तुमचा. ते प्रत्येक वेळेस मी तिथे सांगू शकणार नाही तुम्हाला की बुवा आज जास्त वेळ घ्या. समजलं ना? नाही तर गिव्ह अप कराल डायरेक्टली, असं करू नका. कधी कधी असंही होते, आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत होतो, जर 1 तास नाही पुरला तर मग पूर्ण पेपर सोडून पाहायचा आणि नंतर स्टॉपवॉच बंद करायची. मग किती वेळ लागला मला? एक एक तास 20 मिनिटं लागला. मग उद्या सोडून बघतो, कदाचित 1 तास 8 मिनिटं लागतील. परवा सोडून पाहतो, मग तिसऱ्या दिवशी पेपर होईल बरोबर 1 तासात आणि मग ते कंटिन्यू मेंटेन होऊ शकते. तुम्ही जर आता काय कराल प्रॅक्टिसमध्ये, म्हणून घरी सोडवायला दिला आपण त्याच अँगलला बरेचशा त्याच्याबद्दल विचार केलाय, की आता काय होतंय 1 तासात तुम्ही बंद करताय, जेवढं येत आहे तेवढं, डायरेक्ट तिथे येऊन कीर्तनाला बसले. आन्सर तसेच माहीत पडले तुम्हाला. तुमचं स्वतःचा अभ्यास चेक झाला का तिथे? नाही. म्हणून लक्षात घ्या, पूर्ण 100 पेपर सोडवा. फक्त 1 तासात किती क्वेश्चन होते तिथे लिहून ठेवा. आणि त्याच्यानंतर पुढचे क्वेश्चन किती राहिले बा आपले ते पूर्ण सोडवा 1-1.5 तासामध्ये. समजलं? नंतर इथे या. समजलं सर्वांना? चौथा पेपर आजचा ठीक आहे. आता इथून पुढे चूक नाही झाली पाहिजे. है ना? 32 पेपर आपले टोटल त्या अनुषंगानं. क्लिअर? बघा. 20वा क्वेश्चन. कोणत्या परिस्थितीमध्ये राज्यपाल आपला विवेकाधीन अधिकार वापरू शकत नाही? यस, स्टार करा या क्वेश्चनला. एसओ मेन्स मधला क्वेश्चन आहे आणि डिफिकल्ट आहे थोडं. त्यांनी म्हटलं आहे की कोणत्या खालील परिस्थितीमध्ये राज्यपाल जे आहे स्वतःचा स्वेच्छाधिकार प्रामुख्यानं मुख्यमंत्री नेमताना वापरू शकत नाही किंवा मंत्रिमंडळ बरखास्त करण्याच्या अनुषंगानं. त्याचं उत्तर मित्रांनो 4 आहे. तिसरा आणि 4 दोन्ही वाटते ऍक्च्युअली, पण इथे शब्द बहुमतापेक्षा कोणतं महत्वाचा होता? स्पष्ट बहुमत. की विधानसभेत जर स्पष्ट बहुमताचा पाठिंबा असलेला मुख्यमंत्र्याला विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला दिल्यास मग तो तिथे स्वेच्छाधिकार वापरू शकत नाही. कारण काय? आपला देश काय लोकशाही, आणि स्पष्ट बहुमत जर असेल तर मग ते लोकशाही तत्वाच्या विरोधी जाऊ शकते. त्याच्यामुळे 20चा आन्सर मित्रांनो काय? आन्सर ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. यस, सांगून द्या तुम्हीच. राज्यपाल पदाच्या अटी कुठे दिलेला आहे? 158. विशेष अभिभाषण 176. राज्यपालाचे माफी संदर्भात अधिकार, आताच पहिलाच याचं उत्तर होतं 161. आणि शासनाचे कामकाज चालवणे. स्टार करा, हे आर्टिकल पाठ करा. राज्याच्या शासनाचे कामकाज चालवणे हा क्वेश्चन येऊ शकतो. 166. आणि याचं केंद्राचा आर्टिकल कोणता आहे? नाही 66 नाही, 77 असेल. तेच तर म्हटलं 77. घेऊन घ्या. केंद्र शासनाचे कामकाज चालवणे 77 आणि इथे राज्याच्या शासनाचे कामकाज चालवणे 166. याचं उत्तर मग 1 2 3 4 कोणतं आहे? आन्सर ऑप्शन 3. 21चं 3. नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 22. यस, चांगला क्वेश्चन आहे. सांगा. यस, भारताचा नागरिक पाहिजे? अमेरिकेचं चालते? ट्रम्प तात्या नाही चालत आहे ना? भारताचाच नागरिक पाहिजे. 35 वर्षच पाहिजे. तिन्ही पदासाठी 35 वर्ष आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल. आणि कोणत्याही सभागृहाचे किंवा राज्य विधिमंडळाचे सदस्य नसावे. ऑब्विसली तिन्ही कंडिशन बरोबर आहे. आन्सर ऑप्शन याचं 4 आहे. 22चा आन्सर ऑप्शन 4. नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन नंबर 23. ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स. तसं म्हणू शकतो आपण, पण तसं विचारणार नाही. ते एवढं डिफिकल्ट म्हणजे तिथे जात नाही आयोग. ठीक आहे, तिथे नाही जाणार. प्रामुख्यानं संकेतच्या बाबतीत जे आहे विरोधी पक्षनेता वगैरे, किंवा आता जे ग्राउंड्स तुम्हाला 3 दिले ना, वर एक क्वेश्चन होता संकेतचा. संकेतवर क्वेश्चन पूर्ण राज्यघटनेत विचारले आणि त्याच्या बाहेर कधीच जाणार नाही ह्या 3 बाबतीत. आतापर्यंत विरोधी पक्षनेत्याचा जो संकेत आहे त्याच्यावर आतापर्यंत 4-5 वेळा क्वेश्चन विचारले आहे. कशा संदर्भात? लोकलेखा समितीच्या अनुषंगानं. पहिल्यांदा आयोगानं नवीन इंट्रोड्यूस केलाय राज्यसेवा मेन्स मधला तो क्वेश्चन होता 23चा, बहुतेक 23 किंवा 22चा. तर ते सुप्रीम कोर्टामध्ये कॉलेजियममध्ये एक मुस्लिम असावा, हा पहिल्यांदा नवीन माहिती आयोगाने आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे संकेत जर ते 3च करा, बाकी त्याच्या बाहेर विचार करू नका. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स मध्ये राज्यात शब्द जन वाचल्याने जो चुकू शकते तो डायरेक्ट जनरल प्रेसिडेन्स मध्ये जाईल आणि मग तो उत्तर वेगळं मारू शकते. तसं योगायोगानं त्याचं उत्तर तेच राहील. विचारलं काय तुम्हाला? ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स मध्ये जर राज्यात स्थान द्यायचं असेल तर राज्यात कोण महत्वाचं आपल्यासाठी? घटक राज्याचा राज्यपाल. आन्सर ऑप्शन 23चं उत्तर 3 आहे. आन्सर ऑप्शन 3. ऑर्डर यस. उद्या सर्वांनी पाठ करून या. होमवर्क नाही आहे, क्लास वर्क आहे. है ना? उद्या सर्वांनी ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स पाठ करून यायचा आहे. मी कोणाला विचारेल ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स पाठ पाहिजे, तोंड पाठ. मित्राचा एकमेकाला विचारा
संध्याकाळपर्यंत 5 वेळा जर एकमेकाला विचारलं तर ऑटोमॅटिकली पाठ होऊन जाईल, सबकॉन्शियस माइंडमध्ये येऊन जाईल. ठीक आहे. उद्या लक्षात घ्या, अर्धे गायब है ना, तसेच गायब आहेत. तर लक्षात ठेवा, उद्या ऑर्डर ऑफ प्रिसिडन्स वाचून यायचा आहे. आजचा विषय तोच आहे आपला, तुलना, प्रायोरिटी किंवा त्या अनुषंगाने बोलतो मी. बघा नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 24 सांगा. राज्यपालाचे योग्य घटनात्मक स्थान असे आहे. सांगा काय महत्वाचं आहे. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. मग कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असेल की इंडिव्हिज्युअल असेल. मुख्यमंत्री महत्वाचा आहे की मंत्रिमंडळ. मंत्रिमंडळ. ठीक आहे. त्यामुळं राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात. 24चं उत्तर आन्सर ऑप्शन 4 आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25, 26, 27. ओके. कोणत्या राज्यपाल नियुक्त व्यक्तींना केवळ राज्यपालाच पदावरून हटवू शकतात. स्टार करा हा क्वेश्चन, स्टार करा. कोणाकोणाला आहे की जो नियुक्त राज्यपालच करतो आणि त्याला काढतो सुद्धा राज्यपालच. महाधिवक्ता यस आहे. दुसरं राज्य वित्त आयोगाचे सदस्य, स्टार करा. हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सदस्यांना पदावरून दूर करण्याची जबाबदारी राष्ट्रपतींना नव्हे तर राज्यपालांना आहे. ठीक आहे. राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य बरोबर नाही. तो कोणाला आहे, फक्त सस्पेंड करू शकतात तात्पुरत्या कालावधीसाठी राज्यपाल. अंतिम त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. आणि राज्य विद्यापीठाचे कुलगुरू स्वतः अपॉइंटमेंट केली असल्यामुळे त्यांना पदावरून काढण्याचा अधिकार आहेच आहे. त्यामुळे अ, ब आणि ड आन्सर ऑप्शन 2. सेकंड, राज्य लोकसेवा आयोग सदस्य इथे प्रेसिडेंट लक्षात ठेवा, नॉट गव्हर्नर. 26 स्वेच्छाधीन अधिकार नाही. सांगा, चांगला क्वेश्चन आहे. तर अधिकार जरी माहित असले तरी माहित असलं पाहिजे आपल्याला की हा कायदेशीर अधिकार आहे. जे काही राज्य विधान परिषदेवर तो 1/6 त्या अनुषंगानं नामनिर्देशित करतो. तर हा त्याचा कायदेशीर विधिमंडळाच्या अनुषंगाने अधिकार असल्यामुळं तो स्वेच्छाधीन अधिकार असणार नाही. मग इथे तुमचं काम आहे बघा, हा क्वेश्चन तुम्हाला इन्फॉर्मेशन देता इन्फो. तर मग हिला स्टार करा आणि खालचे 3 पॉईंट लक्षात ठेवा. या आयोगानंच विचारलाय. मी जे तुम्हाला स्वेच्छाधीन अधिकार वाचून यायला सांगितले त्याच्यात जर याच्यातला एक नसेल तर पुस्तकामध्ये ऍड करून घ्या. हे 3 अधिकार बघा, काय याचा अर्थ स्वेच्छाधीन अधिकार आहे. मग तुमचं काम आहे हे पहिले 3 करा. विधेयक राखून ठेवणे, एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तेव्हा सीएम ची अपॉइंटमेंट, आणि तिसरं राष्ट्रपती शासन संदर्भात शिफारस करणे, जो रिपोर्ट देतो राज्यपाल राष्ट्रपतीला. हे तिन्ही काय त्याचे लक्षात घ्या, स्वेच्छाधीन अधिकार. पुन्हा सांगतो, आज होमवर्क चांगलं करा. घटनात्मक स्वेच्छाधीन अधिकार आणि त्याला स्वतःचे असणारे, ठीक आहे, पर्सनल स्वेच्छाधीन अधिकार. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27 सांगा. सरकारी आयोगाने कोणत्या सूचनेची शिफारस केली नव्हती. यस, राज्यपाल पद रद्द केले जाऊ नये. आता एक्स्ट्रीम शोधायच्यातलं, हे बरोबर आहे. ज्याने जे आहे डायरेक्टली जर उत्तर शोधलं रिडिंग बिटवीन द लाईन्स, तर डायरेक्ट त्याचं बरोबर आहे. वे ऑफ कार्यरत राजकारणी राज्यपाल म्हणून नेमले जाऊ शकतील. किती एक्स्ट्रीम आहे. त्याने सांगितलंय की बिलकुल राज्यपाल हा अलीकडच्या काळात राजकारणाशी संबंधित नसावा. मग ते डायरेक्टली ते एक्स्ट्रीम केलेलं आहे. त्यामुळे तिसरं चुकीचं आहे, बाकी बरोबर. घटक राज्यांनी दिलेल्या नामसूचीतून, हे अटल बिहारी वाजपेयीने म्हटलं होतं, राज्यपालाची निवड घटक राज्यांनी दिलेल्या नामसूचीतून केली जाऊ नये त्या अनुषंगाने. नेक्स्ट पुढचा 27, 28 पुढचा. यस, चांगला क्वेश्चन आहे. सांगा. पहिले तर इथे फोकस केलं पाहिजे. तुमचा पेपरही चेक करत जाईल मी. माझे ज्या ज्या ठिकाणी रेड पेन आहे तिथेच तुमचा असला पाहिजे. त्याने काय होते, तुमचा स्पीड वाढतो पेपर सोडवण्याचा आणि चुका कमी होतात. म्हणून ही हॅबिट आतापासून लावा. 100% कोणती सवय चांगली लागायला 21 दिवस लागतात. म्हणून आपण बॅच 32 दिवसाची घेतलेली आहे, पहिला टप्पा. आलं लक्षात. त्यामुळे हे जर जो या बॅच मध्ये कन्सिस्टंट राहील ना, तुम्हाला सांगतो अल्टिमेटली कळणार नाही की ह्या सवयी लागल्या आपल्याला. म्हणून फक्त कन्सिस्टंट राहा, हेच तर चॅलेंज आहे तुमच्यासाठी. नाही तर आहेच मग. ठीक आहे, आजच्या सारखं बघा. सर्वसाधारण विधेयक जेव्हा पाठवले जाते, मुद्दा काय तुम्हाला जनरल बिल बद्दल बोलत आहे. तर मग वाचू आपण की विधेयकाला अनुमती देतात किंवा मग नाकारू शकतात, सस्पेन्सिव्ह वेटो, किंवा मग रिझर्व्ह ठेवू शकतात. कोणासाठी, राष्ट्रपतीसाठी. आपल्याला माहिती आहे आर्टिकल 200 आणि 201. ठीक आहे, 201 राष्ट्रपतीची ऍक्शन, 200 रिझर्व्ह ठेवते राष्ट्रपती, राज्यपाल राष्ट्रपतीसाठी. आणि विधानमंडळाकडे पुनर्विलोकनाकरता विधेयक पाठवू शकतात.
आणि चौथं ई आहे की त्याच्या सल्लाकर्ता विधेयक पाठवू शकतात. विचार कर, ई मध्ये असं काही आहे का आपल्या घटनेत? काही नाही. आणि त्याचा कुठं संबंध आहे? विषय चालू आहे विधिमंडळाचा, डायरेक्ट न्यायव्यवस्थेत जाणार आहे का तो? नाही. त्यामुळे वाटल्यास तसा अशा अनुषंगाने हे लागू आहे. कुठे? 143 राष्ट्रपती कन्सल्ट करू शकते कोणासोबत? सुप्रीम कोर्ट सोबत. असा काही पॉवर राज्यपालाला दिला आहे का कन्सल्टेशनचा? नाही, बिलकुल नाही. त्याच्यामुळे अ ब क ड असेल उत्तर. आन्सर ऑप्शन 2 अ ब क ड. कार करा, हा क्वेश्चन महत्वाचा आहे. समजलं का प्रत्येकाला? सर्वसाधारण विधेयकाबाबत बोलत आहे, उच्च न्यायालयाचा काही संबंध येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. क्वेश्चन नंबर 29 बघा, तोंडीच पाठ असलं पाहिजे तुमच्या. कर्तव्य 167 आहे. सहाय्य सल्ला करणार देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल, कुठे सांगितलंय? 163 मध्ये. मंत्र्याबाबत इतर तरतुदी 164 मध्ये. ठीक आहे. आणि नंतर राज्य सरकारचे कामकाज चालवणे 166 मध्ये. हा थोडा रिव्हर्स सेट केलेला आहे. ठीक आहे. थोडा त्रास गेला असेल, पण उत्तर येतं याच्यामध्ये. आता तुम्ही उत्तर कसं द्या? 163 काय आहे? तर आपल्याला माहित आहे, सहाय्य सल्ला देण्याकरता मंत्रिमंडळ. 164 काय? मंत्र्यासंदर्भात इतर तरतुदी. 166 काय? राज्य सरकारचे कामकाज. आणि 167 काय? मुख्यमंत्र्याची कर्तव्ये. म्हणजे 2 3 4 1 आहे का कुठे? यस, आन्सर ऑप्शन 2. येऊ शकते असा. वेळ जर घालवायचा असेल तर अशा रिव्हर्स मेथडनं मॅच द पेअर तुम्हाला येऊ शकते. म्हणून तो पॅटर्न तसा ठेवलेला आहे. आयोगाचा नाही आहे असा क्वेश्चन मूड, आपण तसा शफल केलेला आहे मुद्दाम. तुमचा वेळही गेला पाहिजे आणि तुमचं आणखी स्ट्रॉंग झाला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 30 सांग. कोणत्या गोष्टीचा उल्लेख नाहीये भारतीय राज्यघटनेमध्ये? मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मंत्री परिषद. यस. राज्य मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी आहे. तिसरं, राज्यमंत्र्याचे राजीनामे आणि उपमुख्यमंत्र्याचे पद आहे का? नाही. त्यामुळे अ ब फक्त याचं उत्तर आहे. आन्सर ऑप्शन 1 लक्षात ठेवा. कोणत्या गोष्टीचा उल्लेख नाही? सॉरी एक्सट्रीमली सॉरी. क ड याचं उत्तर येईल 3. क ड. पेन न वापरल्याचा दुरुपयोग आहे ना, म्हणून पेन वापरा. लक्षात ठेव. क्वेश्चन नंबर 31. 164 मध्ये समाविष्ट नाही. कोणते विधान अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नाही? प्रश्न वाचा. ज्याने कालचं होमवर्क केलं, काल सांगितलं होतं आठवते? 74 75 सबक्लॉज करून या म्हटलं होतं. 163 164 चे सबक्लॉज करून या. एक्झॅक्टली सेम याच ग्राउंडवर आपण काल आठवत असेल तर पाहिलं होता क्वेश्चन होता. 75 चा भाग नाही. आठवते का कालचा क्वेश्चन? आर्टिकल 75 चा. सेम आयोगानं तोच घेतला, रिपीट केला क्वेश्चन. फक्त इथे राज्य मंत्रिमंडळाचं आर्टिकल टाकलेलं आहे. म्हणून म्हणतो क्वेश्चन रिपीट होतात, पॉलिटी त्या संविधानाच्या बाहेर जाणार नाही. म्हणून हे 400 क्वेश्चन हे टफेस्ट आहे आणि हे 400 क्वेश्चन रिव्हिजनही होत आहे आणि सगळे अपवादही कव्हर होता आहेत. म्हणून याला फोकस करा. 164 मध्ये समाविष्ट नाही. सांगा कोणता आहे? 6 महिने आहे. नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाईल. एकत्रितपणे जबाबदार असणार नाही. आहे का नाही? आहे. ठीक आहे. आन्सर ऑप्शन 2. ही विधानसभेला एकत्रित जबाबदार असणार नाही म्हटलं इथे. त्यामुळे त्या अनुषंगाने याचं उत्तर 2 बरोबर आहे. 164 मध्ये समाविष्ट नाही. 164 चे जे काही सबक्लॉज 5 आहे, पहिला आणि दुसरा एकत्र केला म्हणून 5 आहे. तिकडे 6 आहे सबक्लॉज. चांगले करून ठेवा. केले का सर्वांनी? यस. नाही है ना? कालचा शब्द पुन्हा ऐकत आहे का? त्या गोष्टी लाज वाटायला पाहिजे, त्या गोष्टी अभिमानाने सांगताय ना. लक्षात ठेवा, असं करू नका. शिवाजीराजे भोसले बोलतोय. नेक्स्ट पुढे. क्वेश्चन नंबर 32. 163 आला रिपीट. बॅक टू बॅक 2 क्वेश्चन मुद्दाम टाकले. याचा सिक्वेन्स तोच ठेवला. तुम्हाला कळावं याचं महत्व किती आहे. ठीक आहे. काय म्हटलंय? कलम 163 मध्ये खालील कशाचा उल्लेख आहे? प्रत्येक राज्यात एक राज्यपाल असावा? नाही. 153 मध्ये दिलेला आहे. मदत करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री प्रमुख पदी असलेली मंत्रिपरिषद असेल. कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या निहित असतील. आहे का? 154 मध्ये दिला. याचं उत्तर काय? आन्सर ऑप्शन 2. हे 63च विचारलं होतं ना? 2 आहे मग. 164 तर चेंज झाला असतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33 सांगा. राज्य मंत्रिमंडळाच्या संदर्भात पहिले तर इथे गोल झाला पाहिजे. बरोबर आहे. मंत्रिमंडळ संयुक्तरित्या राज्य विधानसभेला, हा लक्षात ठेवा शब्द महत्वाचा आहे. हा, राज्य विधानसभा. तिथे जर असतं विधिमंडळाला तर नाही.
जसं वर संसदेला आपण चुकीचं धरलं होतं, आठवते ना परवा दिवशी लेक्चर मध्ये, तेव्हा काय पाहिजे होतं लोकसभा, तसं इथे राज्य विधानसभा बरोबर आहे. वैयक्तिकरित्या राज्यपालाला, तिकडे वर राष्ट्रपतीला. मंत्र्याचा कार्यकाल मुख्यमंत्र्याच्या मर्जीनुसार, बरोबर. फ्लो मध्ये असतो आपण, 33व्या क्वेश्चनवर चालू आहे आपलं, आणि मग आपण त्याला गृहीत धरतो, बरोबर आहे. हाच तर ट्रॅप आहे की मुख्यमंत्र्याच्या मर्जीनुसार नाही तर राज्यपालाच्या मर्जीनुसार च्या अनुषंगानं असेल, बरोबर. आणि मंत्र्यांनी राज्यपाला दिलेला कोणत्याही न्यायालयात चौकशी करू शकत नाही. यस, त्यांना ते तेवढी ऑथॉरिटी ठेवलेली आहे. उत्तर काय असेल? 1 आणि 3 बरोबर. आन्सर ऑप्शन 3. कोणाचा चुकला? हात चांगला वर करा, मला लक्षात येईल मग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34. कोणत्या कलमात मुख्यमंत्र्यांची कर्तव्य? पेन नाही वापरत. कोणता आर्टिकल? 167. 35. कोणती विधाने बरोबर आहे? आता या क्वेश्चन मध्ये इथे जसं मी वापरलं नाही तसं मी पेपरमध्ये वापरणार नाही. पेपरमध्ये फालतू वेळ घालू नका. ते टिक करता, मग तिथं जाऊन तिथे आन्सर कीवर टिक करता. नाही, तुमचा जर क्वेश्चन पेपर घरी आल्यानंतर पाहिला आपण, तर लक्षात आला पाहिजे जवळपास 20-25 क्वेश्चन असे असतात त्याला आपण हातच लावला नाही, डायरेक्टली आन्सर कीवर टिक केलं. आलं का? फक्त तेवढं लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. एखादा म्हणून आन्सर कीवर टिक करता करता तिकडे 2चं 3 झालं. मग तशी चूक होऊ देऊ नका. पण जेव्हा तुम्ही आता या पेपरसाठी पेन वापरता, पुन्हा तुम्ही तुमचा जो फोकस आहे तो डायव्हर्ट करता तुमच्या आन्सर कीवर आणि मग टिक करता. तर ह्या प्रोसिजरमध्ये तुमचे 5-6 सेकंद आरामात जातात. तर तेच 5-6 सेकंद आपण तिकडे इन्व्हेस्ट करू शकतो. त्यामुळे मग काय, डायरेक्टली 34चा विदाऊट पेन 3 नंबर उत्तर मारून घ्यायचं. आणि हे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा मी आन्सर कीला टिक करतो तेव्हा तेव्हा आपण फुटफुटत राहायचं. 64चं 34चं 3 करेपर्यंत 34चं 3 हे सवय लावून घ्या आत्तापासून. हे मी इतकं मायक्रो लेवलवर सांगत आहे तुम्हाला की या 50 दिवसाचा जर तुम्ही माझा अनुभव घेतला ना, तर 15 मार्काची लीड ऑटोमॅटिक तुम्हाला भेटेल. आणि भेटणार आहे. जो या बॅचला प्रामाणिक करेल ना, त्यांना मला भेटावं. 25 डिसेंबर पर्यंत तुमची आन्सर की येईल 100%. 21 डिसेंबरला तुमचा पेपर आहे. 100% भेटणार तुम्ही मला. आलं लक्षात? म्हणून फक्त त्या लेवलनं कॉन्सन्ट्रेशननं ऐका गोष्टी आणि फॉलो करा. ठीक आहे. 167. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 35. कोणती विधाने बरोबर आहेत? मंत्र्याची नियुक्ती राज्यपालाकडून केली जाते, बरोबर का? यस. नामनिर्देशित व्यक्तीला मंत्री म्हणून नेमता येत नाही असं कुठे दिलं आहे का? मग कसा भेदभाव करणार नाही ते, नॉमिनेट असो किंवा इलेक्टेड असो. त्याच्यामुळे बी सेंटेन्स चुकीचा आहे. वेतन आणि भत्ते राज्यपालाकडून निश्चित केले जातात? नाही, विधिमंडळाचा स्वतःचा कायदा आहे. ते जर राज्यपालाच्या हाती दिलं असतं म्हणजे नथिंग बट कोणाच्या हाती गेलं असतं? ते केंद्राच्या. मग अजून ओरडलं असतं आपण, है ना? त्यामुळे त्यांचा पगार ते स्वतः ठरवतात. कोणाचं हे आहे त्यासाठी कायदा स्वतःचा राज्य विधिमंडळाचा कायदा आहे, तसा वर संसदेचा कायदा आहे. म्हणून मग त्याच्या मतानुसार त्यांचं ते पेमेंट घेणं चालू असते, है ना? आहे ना तसं? मंत्र्याचे खासदाराचे पगार तुम्ही बघा स्वतःच कायदा करतात. मंत्री राज्य विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेऊ शकतात, ऑब्वियस आहे. त्याच्यामुळे मग ए आणि ड है ना, बरोबर विचारलंय ना. आन्सर ऑप्शन 4. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 36. मुख्यमंत्री नियुक्ती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल, यस. संसदीय शासन प्रणालीनुसार कोणत्याही व्यक्तीची मुख्यमंत्री नियुक्ती करू शकतात. कोणत्याही पक्षाला बहुमत नसेल अशा वेळी मुख्यमंत्री निवडीबाबत स्वविवेकाधीन अधिकार वापरू शकतात. काय उत्तर आहे? दिलं काय आन्सर की नुसार? नाही माहित तुम्हाला? मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतात. संसदीय शासन प्रणालीनुसार राज्यपाल नियुक्ती करू शकतात. असायला पाहिजे उत्तर. बघू आपण. 36चं उत्तर एकदा क्रॉस चेक करतो. नाही, फक्त बरोबर आहे. त्याच्यामध्ये क मध्ये नाही पाहिजे. आणि इथे जे आहे ना, संसदीय शासन प्रणालीनुसार राज्यपाल कोणाही एक व्यक्तीची मुख्यमंत्री नियुक्ती करू शकता असं घटनेत नमूद नाही. लक्षात घ्या, इथे कोणाही एक व्यक्तीची, ठीक आहे. आणि इथे संसदीय शासन प्रणालीनुसार नाही तर घटनात्मक प्रणालीनुसार पाहिजे. आणि इथे काय पाहिजे? अधिकार वापरू शकत नाही. लक्षात घ्या, याचं उत्तर बरोबर विचारलंय. फक्त क्वेश्चनला स्टार करा, महत्वाचं आहे. एसओ मधला आहे 100%. एसओ मेन्स मधलं. मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतात. पहिलं सेंटेन्स फक्त बरोबर आहे, महत्वाचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 37. यस.
37 सांगा. येस, तुम्ही सांगायचं उत्तर. माझ्याच लक्षात नव्हतं आलं ते, पण महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हॅशटॅग झालाय का? नाही नाही नाही, हॅशटॅग नसेल. सेकंड की नुसार सांगा तरी उत्तर. पहिले माझ्या अँगलनं बघू आपण, नंतर हॅशटॅगचा विचार. कोणती बरोबर आहे? त्याचं उत्तर ब क असायला पाहिजे. मंत्रिमंडळ सामूहिकरित्या राज्य विधिमंडळ जबाबदार असतात, इथपर्यंत तर वाटतं तुम्हाला बरोबर आहे. इथं आता ऍक्च्युली राज्य विधिमंडळ, इथं विधानसभा पाहिजे होतं है ना आपल्यानुसार. नंतर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ राज्याच्या कार्यकारी मंडळाचे वास्तविक प्रमुख असतात. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. पहिल्यामध्ये ऍक्च्युली काय होतं, मुख्यमंत्री होता ना, आणि हे मग इथे देशाचे धोरण नव्हतं पाहिजे, राज्याचे धोरण त्या अनुषंगाने. तर एकदा फक्त क्रॉस चेक कराल. याचं उत्तर माझ्या अँगलनं बक दिलेलं आयोगानं, हॅशटॅग केलेलं नाहीये बहुतेक. सेकंड कीनं चेंज केला आहे का? सेकंड सेंटेन्स तुमचं, आपलं इथे म्हणणं बरोबर आहे, पण आयोगाचं म्हणत आहे मी. आयोगाचं उत्तर आपलं म्हणणं बरोबर आहे ना. आपण याच्या आधीच म्हटलं मी तुम्हाला की राज्य विधिमंडळ नाही पाहिजे, ते राज्य विधानसभा पाहिजे. पण आयोगाच्या नुसार मला वाटतं याचं उत्तर बक दिलेलं आहे. मी एकदा अजून क्रॉस चेक करतो, तुम्ही सुद्धा करा. 37चं उत्तर बकच दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हॅशटॅग केलेला नाही. जर असेल तर मी तुम्हाला उद्या एकदा पुन्हा क्रॉस चेक करून सांगतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38 तुम्ही सांगून द्या. चांगला क्वेश्चन आहे आणि तुमच्या कंबाईन मधलाच होता. मॅक्सिमम जणांना माहित नव्हतं तोपर्यंत हे आर्टिकल. कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात? कोणता आहे? सबक्लॉज सहित सांगा. ज्याला आर्टिकल माहित आहे, काल ज्याला होमवर्क दिलं होतं मी की सबक्लॉज करा, त्याच्यासाठी म्हटलं होतं तुम्हाला. याचा सबक्लॉज काय 163 सबक्लॉज 2 आहे. त्याच्यामध्ये राज्यपालाला विवेकाधिकार अधिकार. तर तुम्ही एकच चूक पुन्हा पुन्हा करताय ना, तर मग खरंच चुकीचं आहे ते, है ना. 163 जर केलं तर पूर्ण करा त्याचं पोस्टमार्टम. त्याच्यामध्ये असं नाही की रट्टा मारायचा. आपल्याला संविधान समजून घेतल्याशिवाय मार्क्स येत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, हे इतिहास भूगोल नाही. इकॉनॉमिक्स आणि पॉलिटीला सब्जेक्टिव्हिटी पाहिजे. इतिहास भूगोलमध्ये रट्टा चालते. आलं लक्षात? त्यामुळे समजून घ्या प्रॉपर. आणि बेस्ट शिकवलाय तुम्हाला तुमच्या टीचरनं, है ना, लाय सरांनी. त्यामुळे लक्षात ठेवा. 38चं उत्तर आन्सर ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. मुख्यमंत्र्याची कोणती कर्तव्य समाविष्ट आहे राज्यपालाच्या संदर्भात? ठीक आहे, काल ज्याचा होमवर्क सांगितलं होतं मी की पंतप्रधानाचे राज्य याच्या अनुषंगानं सगळे संबंध वाचून घ्या, तसं मग आलं असतं हा क्वेश्चन त्याच्यावर. राज्यपालाच्या संबंधात मुख्यमंत्र्याची कोणती कर्तव्य समाविष्ट आहेत? कायचं उत्तर? चारही बघा. मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राज्यपालांना कळवणे. यस, 167च्या अनुषंगानं. राज्याचे सरकार काम करत नाही अशी शिफारस कोणाकडे करू शकतात? राष्ट्रपतीकडे. प्रशासनासंदर्भात राज्यपाल जी माहिती मागतील ती राज्यपालास पुरवणे. पहिलं आणि अ आणि क एकच आहे. आणि राज्य शासनामध्ये नियुक्त्या करताना राज्यपालाचा सल्ला देणे, असं आहे का काही? नाही. त्यामुळे आन्सर ऑप्शन याचं अ ब क असेल. आन्सर ऑप्शन 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. हा मुद्दाम टाकला. जसं काल ज्याने माझं ऐकलं, काल मी सांगितलं होतं तुम्हाला की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभेचा सभापती आणि मुख्यमंत्री या चौघाचा क्रम बघून घ्या नियुक्तीचा. ज्याने काल हे होमवर्क केलं त्याला हा क्वेश्चन आज आलेला असता. याचं उत्तर 4 आहे. ड क व. सगळ्यात पहिले वसंतदादा पाटील आहे. अब्दुल रहमान अंतले, मुंबईची स्थापना त्या अनुषंगानं. शरद पवार, नंतर अंतुले, नंतर बाबासाहेब भोसले. ड क ब अ. तर उत्तर 4 आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41. यस, लागले आपला आता महाधिवक्ता. 5 क्वेश्चन आणि 5 पुढचे कॅगवर आहे बघा. राज्याचा महाधिवक्ता संबंधी सांगा. राज्य शासनाला कायदेविषयक सल्ला देणे, बरोबर. कायदा असतो, कायदा प्रमुख असतो, जसं काल आपण बघितलं. राज्याचा कायदा प्रमुख राज्य विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेऊ शकतो, मतदान करण्याचा अधिकार नाही. राष्ट्रपतीची मर्जी, बरोबर. चालू काय लक्षात घ्या, मी कालच म्हटलं तुम्हाला. त्यांना कालचं माझं हे म्हणणं आठवलं हा प्रश्न असताना, त्यांना लक्षात ठेवा की काल आपण प्रेझेंट होतो ते सांगताना, है ना. म्हणून कसं असते, या स्टेजवरून आल्यानंतर प्रत्येक गोष्ट सांगितल्या जाते, पण विद्यार्थ्याची आपली जे आहे ना गुड लिस्निंग पॉवर नसते. लिसन नाही करत आपण बरोबर प्रॉपर, है ना. मी तुम्हाला म्हटलं होतं की वर आयोग ट्रॅप करते टायटल मधून आणि इथे राष्ट्रपती राज्यपालामध्ये शफल करते. इथे काय पाहिजे होतं? राज्यपाल. आणि राज्य विधिमंडळात मतदान करणे, बरोबर. नाही, बिलकुल नाही. मतदान दोघं नाही. हाच कुठे आला? महान्यायवादी नाही आणि मग महाधिवक्ता सुद्धा नाही. विचारलं होतं योग्य विधाने कोणती, तर 4 आन्सर आहे अ आणि ब. नेक्स्ट
पुढचा, राज्याच्या महाधिवक्ता संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. मुद्दा मल्टीलायनर आज घेतलेले आहे क्वेश्चन, मॅक्सिमम मल्टीलायनर आहे. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी अर्हता, बरोबर आहे का? यस, कारण की टायटल मध्ये काय आहे, महाधिवक्ता, मग उच्च न्यायालय बरोबर. न्यायिक पदावर 10 वर्षे काम, यस, उच्च न्यायालयासाठी 10-10 पाहिजे, सुप्रीम कोर्ट साठी मोठं असून 5-10 पाहिजे, हा पद आहे. तिसरं, 10 वर्ष वकिली, राज्यपालाच्या मते अग्रगण्य कायदे पंडित. वरील सर्व आहे का इथे? अबकड आहे तसं तर कायचं अब क आन्सर ऑप्शन 1 हे जे आहे, ही कंडिशन कोणासाठी आहे, महान्यायवादीच्या अनुषंगानं आपण म्हणू शकतो राष्ट्रपती पाहिजे तिथे, है ना. त्यामुळे लक्षात घ्या, अब क बरोबर आहे. आन्सर ऑप्शन याचं 1 आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 43. सांगा, ह्या होमवर्कच आहे तुम्हाला. 165 मध्ये महाधिवक्ता संबंधी, बरोबर आहे आर्टिकल. किती वेळा विचारलाय? 5 ते 6 वेळा आर्टिकल विचारल्या जाते. 177 आहे त्याचे विधिमंडळाच्या अनुषंगानं विशेषाधिकार. 194 आहे त्याचे वैयक्तिक विशेषाधिकार. हे तिन्ही बरोबर आहे. पहिल्यामध्ये प्रकरण चुकवलेलं आहे, हेच तुम्हाला होमवर्क आहे. की आज तुम्हाला जे आहे भाग 5 लक्षात घ्या, जास्त नाही करायचं आहे, प्रत्येक प्रकरण करायचं काम नाही. आणि भाग 6 याचे प्रकरण बघून घ्या. आजचं होमवर्क आहे भाग 5 आणि भाग 6 याचे प्रकरण बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44 आणि 45 सोबत बघू. सांगा, राज्याच्या महाधिवक्ता राज्यपालामार्फत नियुक्ती, राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी, यस, विशेषाधिकार आणि संरक्षण आहे, पूर्णवेळ वकील नसतात. म्हणजे आन्सर ऑप्शन काय? 4 वरीलपैकी सर्व. कोणीही चूक करू नये, पूर्णवेळ वकील नाही. तर एखाद्यानं वाचता नाही तर तो गृहीतच धरते, वाटतं पूर्णवेळ वकील असा कसा नाही आहे. ठीक आहे, जसे आपण काम केलं महाधिवक्ता म्हणून. ठीक आहे, तर उत्तर लक्षात घ्या, जे खाजगी वकिली करू शकतो तो फक्त राज्य सरकारच्या विरोधात बोलू शकत नाही. ठीक आहे, त्यामुळे अब क ड वरील पैकी सर्व. आणि लास्ट सांगा, पदाचा राजीनामा. जाता जाता मी मार्क्स देऊन जातो तुमचा किंवा घेऊन जातो. कोणाला आहे राजीनामा? पदाचा राजीनामा राज्याचा महाधिवक्ता कोणाकडे सोपवतो? राज्यपाल. नक्की? कन्फ्युज होऊन राहिलं बरं. संबंधित राज्याचा राज्यपाल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46 कॅग बघा. सांगा, कॅग साठी लक्षात घ्या, इथे आपलं राज्याचं एक्झिक्युटिव्ह संपलं, कॅग आपला लागला. तो ऍक्च्युली केंद्रातला एक पद आहे, परंतु एक्झिक्युटिव्ह मध्ये घेतला जात नाही. एक्झिक्युटिव्ह महान्यायवादी पर्यंतच येतो, परंतु खूप महत्वाचं पद आहे असं कोण म्हटलं? इटसेल्फ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, है ना. तर कॅगच्या अनुषंगानं हे सांगून देतो की कॅगच्या अनुषंगानं जनरली कंबाईन मध्ये क्वेश्चन आजपर्यंत आलेला नाही. एकदाच आलेला होता, तर तो करंट मधून आलेला होता अशा अनुषंगानं. ठीक आहे, तर कॅग हा मेन्सचा भाग आहे. प्रिलिम्स मध्ये युजली कंबाईनच्या प्रिलिम्स मध्ये एखाद्या वेळेस एखाद्या दुसऱ्या वेळेस आलेला असेल. ठीक आहे, पण आपल्याला नाकारायचं आहे का? नाही, मेन्सला करणंच आहे, तर मग आताच करून घेऊ, है ना. बघा, पहिलाच गुगली आहे तुमचा, इल्युजन आहे. काय म्हणते पहिलं आर्टिकल? 48, बरोबर आहे का? किती पाहिजे होतं? 148. एखादा तिथंच शोधत बसते, एक कुठं गेला, एक कुठं गेला, है ना. 48 नाही, 148 पाहिजे. 149 त्याच्या संदर्भात पदाविषयक कार्य अधिकार, 150 त्याचे ऑडिट रिपोर्ट आणि 151 त्याचे अहवाल. 148 ते 151. बाकी दुसरं बरोबर आहे. आर्टिकल 151 नुसार ते दिलं असेल, संसदेच्या दोन्ही सभागृहाकडे पाठवावा लागतो त्याचा जो रिपोर्ट्स आहे तो अहवाल. तो पाठ करून ठेवा. त्याचं उत्तर आहे असत्य ब सत्य. नेक्स्ट पुढचा 47 सांग. कंसात दिलेला आहे व्यवस्थित. 148 स्वतंत्र पदाची तरतूद आहे बरोबर. महालेखापरीक्षक तो सार्वजनिक कोशाचा संरक्षक असतो, नाकारू नका. यस, ऑब्विसली असणार आहे. केंद्र आणि राज्य दोन्ही स्तरावर पूर्ण वित्तीय प्रणालीचे नियंत्रण तो करतो आणि कार्यकाल 5 वर्ष असतो, बरोबर. ठीक आहे, 1 2 3 बरोबर आहे, लक्षात ठेवा. उत्तर 1 आहे. तसं तुम्ही म्हणता 6 बरोबर, पण एक लक्षात ठेवा, तो सुद्धा कालावधी घटनेत नमूद नाही, तो संसदीय कायद्यानुसार ठरवला जातो. ठीक आहे, त्यामुळे याचं उत्तर 1 2 3 बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 48, लास्ट 3 क्वेश्चन्स. थोडा कठीण वाटू शकतो, पण
चांगला क्वेश्चन आहे. भारताचा जो कॅग आहे त्याला स्वतंत्रपणे काम करता यावं यासाठी कोणत्या गोष्टी तिथं नमूद आहे आपल्या राज्यघटनेत, यावर तो क्वेश्चन आहे. एसओ मेन्सचा असेल. पदावरून काढण्यासाठी महाभियोग प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो. ठीक आहे. आता महाभियोग म्हणजे ऍक्च्युली तिथे एक्स्ट्रीम जाऊ नका, इथे डाऊट घेऊन मग चुकाल तुम्ही. तर त्याचं म्हणणं आहे की आपल्याला कॅगला पदावरून कसं दूर काढलं जाते, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे. होल्ड ठेवा आपण. निवृत्तीनंतर तो इतर शासकीय पदासाठी अपात्र ठरतात. काय? बरोबर. थेट राष्ट्रपतींना उत्तरदायी असतात आणि मदत करण्यासाठी त्यांना हुशार आणि निष्पक्ष सनदी निकाल उपलब्ध करून दिले जातात. आता इथे होतं काय माहितीये काय, स्वतंत्रपणे काम करता यावे म्हणून. ठीक आहे. तर उत्तर आहे 2. वरीलपैकी सर्व नाही. लक्षात ठेवा. शब्दशः अर्थ घेऊ नका, नाही ते एखाद्याला वाटन मास्तर आताच म्हटलं होतं आपण की महाभियोग हा शब्द फक्त राष्ट्रपतीसाठी घेतला जातो. पण याचं जर तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन बघाल या क्वेश्चनचं, तर व्यवस्थित दिलेलं आहे. मराठीत त्यांनी शब्द वापरलाय महाभियोग. सांगण्याचं तात्पर्य ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला पदावरून दूर केलं जातं त्या पद्धतीनं. ठीक आहे. त्यामुळे अ ब क बरोबर आहे. ड सेंटेन्स हे बरोबर आहे, लक्षात घ्या, इटसेल्फ. परंतु तो स्वतंत्रपणे काम करता यावा म्हणून केलेली तरतूद नाही. त्याच्यामुळे आन्सर ऑप्शन अ ब क बरोबर आहे. क्लिअर. नेक्स्ट 49. मी हा ऍक्च्युली टाकणार नव्हतो क्वेश्चन, कारण हा मेन्सचा क्वेश्चन आहे. कॅगचा लेखापरीक्षण अहवालात अंतर्भूत आहे. पण तुम्ही जर बघितलं ना तर तुमच्या इकॉनॉमिक्स मध्ये आयोगाने एकदा क्वेश्चन विचारला होता, आठवत असेल तर, की कॅगचं लेखापरीक्षण दुय्यम किती दिवसामध्ये केल्या जाते. आठवते का? 60 दिवस त्याचं उत्तर होतं. आठवते? आणि तुमच्या इकॉनॉमिक्सच्या प्रिलिमच्या सिलेबस मध्ये बघा, खाली सेपरेट आहे लेखापरीक्षण. काय तुमचा आहे टॉपिक? वाचला असेल ना सिलेबस. मी म्हटलंय कंपार्टमेंट मध्ये सिलेबस लावा यासाठी. तर इकॉनॉमिक्स मध्ये लेखापरीक्षण सेपरेट आहे. तर कधी कधी इकॉनॉमिक्स मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कॅगच्या लेखापरीक्षण अहवालात काय काय अंतर्भूत आहे. ठीक आहे. या अनुषंगाने याचं उत्तर 4 आहे. ठीक आहे. 4 आन्सर ऑप्शन अ ब ड. आणि लास्ट क्वेश्चन 50. चांगला क्वेश्चन आहे जो तुमचा पूर्ण कॅगची रिव्हिजन करून देतो. सगळ्यात पहिले वेतन आणि भत्ते राष्ट्रपती ठरवतात. बरोबर? नाही. कोण ठरवते? त्या अनुषंगाने संसदेला अधिकार दिलेला आहे तो. दुसरं, हे लेखा आणि लेखापरीक्षण दोन्हीही कार्य पार पाडतात. बरोबर आहे का? नाही. ठीक आहे. 1976 ला जेव्हा कायदा झाला मग तेव्हा सांगितलं की याच्यासाठी सेपरेट CGA, कंट्रोलर जनरल अँड ऑडिटर, हा केंद्रासाठी पद निर्माण केलं. ठीक आहे. त्या अकाउंट्स, सॉरी, कंट्रोलर जनरल अकाउंट्स आणि ऑडिटचं काम फक्त कोणाकडे ठेवलं? कॅगकडे. त्यामुळे ब सेंटेन्स चुकीचं आहे. वेतन आणि भत्ते भारताच्या कंटिजन्सी फंड मधून जातात. यस. आणि राष्ट्रपती इच्छा आहे का? नाही. बिलकुल नाही. मग आन्सर ऑप्शन इथं 4 आहे. इथे जे नाही वेतन भत्ते कंटिजन्सी फंडवर थोडा डाऊट आहे माझा. काय म्हटलं? यस यस यस. आकस्मिक निधी पाहिजे, संचित निधी. व्हेरी गुड. ठीक आहे. माझं चुकलं. ठीक आहे. माय मिस्टेक. आकस्मिक निधी पाहिजे तिथे, संचित निधीतून पाहिजे. ठीक आहे. मी तसं गृहीत धरलं ते. त्यामुळे आन्सर ऑप्शन याचं काय? 4 आहे. ठीक आहे. क्लिअर. चांगला क्वेश्चन होता. इथे तुमचा हा गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. कोणता? ऑडिट आणि अकाउंट्स. आणि हे लक्षात ठेव जा की ऑडिट अँड अकाउंट्स केंद्रासाठी वेगळं आहे, पण राज्यासाठी दोन्ही गोष्टी एकच करतो व्यक्ती. कोण? कॅग. राज्याचे ऑडिट अँड अकाउंट दोन्ही एकच व्यक्ती करतो. केंद्रासाठी फक्त CGA हे पद निर्माण केलेलं आहे. हे सुद्धा जर क्वेश्चन विचारला तर मग आपण असं म्हणू शकतो एकंदरीत आर्टिकल 150 किंवा 149 नुसार. ठीक आहे. आलं लक्षात? एकही हॅशटॅग झालेला नाही. सांगा स्कोर तुमचा, कॅल्क्युलेट करा लवकर. किती बरोबर आहे ते सांगा मला. हा, नाही, 50 पैकी फक्त या. 44. 42. यस. मागे ऋषिकेश. गुड. नंतर यस. तर मॅडम.
ठीक आहे. ओके, बघा नेक्स्ट 51 पासून घेऊन घ्या. 48 वर आपल्या इथे आहे आजचा टॉपर. ठीक आहे. कसं आहे, इतकं ट्रान्सपरन्सी ना कुठं ठेवलं जात नाही. म्हणून बघा तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता काय हाल आहे ना. म्हणजे मला तर वाटते शेवटच्या 8-10 दिवसामध्ये 8-10च राहते है ना. तो बेसिकली इतका आहे, कारण की कसं आहे ना, त्रास दिला जातो मुद्दाम, आणि त्रास दिल्याशिवाय ना रिझल्ट येत नाही. पॅम्परिंग तर कोणी करून घेते. बस तुम्हाला जर हे स्कोर नाही विचारले ना, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला जर होमवर्क नाही दिले ना, ऑटोमॅटिकली इथे क्लासमध्ये मावत नाही. तर ते बाहेर थांबतात काही लोकं. पण रिझल्ट येत ना, आपल्याला गर्दी नाही पाहिजे कधी आयुष्यात. आपल्याला फक्त 5ही असले चालते ना, 5च लावू आपण. आलं का लक्षात? म्हणून या बॅचमध्ये टिकून राहणं ना, हे इटसेल्फ चॅलेंज आहे, आणि पहिल्या दिवशी ते समजले असेल. आणि रिझल्ट असाच नाही येत ना, खरंच सांगतो. असाच येत नाही. म्हणजे आज जे टिकून आहे आणि जे शेवटच्या दिवसामध्ये टिकून राहतील ना, त्यांना खरंच म्हणावं लागेल, हे टिकून आहे. त्या टिकून राहण्याचं श्रेय आहे आणि त्यांचाच रिझल्ट आहे. असं नाही मी गर्दी वाढावी म्हणून बोलतोय हे वाक्य, बिलकुल नाही बोलत. पण मी सांगत आहे ना, ते पहा ना परिस्थिती कशी आहे. त्याच्या स्ट्रेंथवरूनच आपल्याला ते लक्षात येतं, है ना? म्हणून खूप महत्त्वाचं आहे. कारण की जिथं-जिथं माणसाचा इन्सल्ट होते ना, माणसाला ते दुःख होते. पण ते इन्सल्ट जर करून नाही घेतला ना, त्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही आयुष्यात. म्हणून आयुष्यात अपमान महत्त्वाचा आहे. तर गांधीजींनी कधीच भारत स्वतंत्र केला नसता, तर त्यांचा त्या रेल्वे गाडीमध्ये अपमान झाला नसता तर साऊथ आफ्रिका. ठीक आहे. खूप महत्त्वाचं आहे. या 51. मला काय लागतं, गोड-गोड गोष्टी करा, सगळं सांगा. काय काही फरक पडत नाही. मला नाही करायचं आहे ना ते. आपल्या राजा चाणक्य अकॅडमीच्या इथिक्समध्येच ते बसत नाही कधीच, ना बसणार. आपल्याला जे आहे ते आहे. ठीक आहे, संपला विषय. या 51. सोपे होते ना आज? ठीक आहे. कंचे भागू भेव. ठीक आहे, तेच होतं. त्याच्यामुळं ते यायला पाहिजे आपल्याला. तर आन्सर ऑप्शन याचं 2, म्हणजे 2 म्हणजे 1. आन्सर ऑप्शन 2 आहे. म्हणजे जो उत्तर 1 निघेल तुम्हाला. तुम्ही जर डायरेक्टली फक्त साधा गुणाकार भागाकार आहे बरं. हे जर तुम्हाला येत नसेल, तर याचा अर्थ BMW, ऑडी, आहे ना? बेसिक में बांधा. तर याच्यामुळं चांगलं करा हे प्रिपेअर. आत्ताही जर या क्षणाला तुम्हाला येत नसेल, तर तुम्हाला मेन्सला 3 मार्काची तुम्हाला लॉस होऊ शकतो. आत्ताच सांगतो भविष्य. 3 मार्कानं तुम्ही मागे राहाल स्कोरच्या मेन्समध्ये, आणि तिथून तो डिसाईड करतो तुम्ही PSI होणार आहे की तुम्ही सब रजिस्ट्रार होणार आहे. म्हणून आत्ताही वेळ गेलेली नाही. अजूनही 45 दिवस आहे. खूप मोठा कालावधी आहे. आहे ना? त्यामुळे लक्षात ठेवा. नेक्स्ट 52. सिंपल. काय याचं लॉजिक? मल्टिप्लिकेशन 4×5 आणि मोठी संख्या वजा करायची आहे. ठीक आहे. नाहीतर मग तुम्ही जर फरक जर गेलात तर याचं उत्तर चुकू शकतं. 5 चोक 20 -5, 8 7 56 -8, 6 पंच 30 -6, 8 चोक 32 -8, किती आहे 24. ठीक आहे. 24 पहिलं याचं उत्तर आहे 52चं 1. 53. सोपं आहे हे. 2019च्या आधी मलाही जमत नव्हतं हे, है ना? पॉईंटचा गुणाकार, पॉईंटची बेरीज आणि वजाबाकी. तर करा प्रॉपर. येतं आन्सर ऑप्शन 3 आहे. 404.444. काहीच नाही आहे फक्त ते. ज्याला पॉईंटचा डेसिमलचा गुणाकार भागाकार आला, त्यात तर भागाकारही नाही आहे, फक्त बेरीज आणि गुणाकार आहे. ठीक आहे. नेक्स्ट 54. सोपे क्वेश्चन आहे. 23 = 23 दुसऱ्या याच्यामध्ये येतं बरोबर. वरचे साईन सबस्टिट्यूट करावे लागतात. 54चं उत्तर काय? 2. 55. 55 आणि 56 दोन्ही याचं लॉजिक सेम आहे. फॉर्म्युला सेमच आहे. कोणता? की A+B³ आहे वरचा. त्याच्या खाली आहे A², B² आणि AB. मग A+B³ एक्सपान्शन काय? A+B, A², B², AB. कॅन्सल होतात आणि शिल्लक असते फक्त A आणि B. मग तुम्ही सांगा A+B ची ॲडिशन किती? 7.3 + 3.7 किती? 11. आन्सर ऑप्शन 55चं 3. सोडवू नका. सोडवा. सोडून देऊ नका, सोडवा. हे खूप महत्वाचं आहे. 55 आणि 56 हे बेसिक आहे. आजचं सिम्प्लिफिकेशन आपलं संपेल. उद्यापासून व्हेरिएबल्स लागतात आपले टार्गेट. तर हे सिम्प्लिफिकेशन ज्याचं चांगलं झालं नाही, त्याने 1 आठवडा रफ आणा चांगली 20-30 रुपयाची, आणि याचे चांगले 20-20, 30-30, 40-40 क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. दवडे सरांच्या किंवा गुप्ता सरांच्या सुद्धा बुकलेटमध्ये दिलेले आहे. आणि मग बघा तुम्ही ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेशन सुधारतं. प्रयत्न केल्याशिवाय काहीच भेटत नाही जगामध्ये, लक्षात घ्या. जन्म सुद्धा भेटत नाही आपल्याला, है ना? 56. पुढचा A² - B² अपॉन A - B. याच्यातही सेम. ठीक आहे. डायरेक्टली एलिमिनेट होतं A² - B²चं, आणि मग A + B काय येतं उत्तर? 6. आन्सर ऑप्शन 56चं 3.
57 सांगा काय लॉजिक आहे? 4 स्क्वेअर 5 स्क्वेअर लॉजिक नाही आहे तिथे, ते आहे स्क्वेअर इंटूचं लॉजिक. स्क्वेअर आणि इंटूचं लॉजिक म्हणजे बघा 4चा स्क्वेअर 16, 4 पंच 20, 5चा स्क्वेअर 25, 6 पंच 30, तसं 9 चोक 36, 16 आणि 36. आन्सर ऑप्शन 1 आहे स्क्वेअर आणि इंटू. 58 सोपा आहे, सबस्टिट्यूट करा प्लस मायनस. आन्सर ऑप्शन 3 आहे 58चा. 58चा आन्सर ऑप्शन 3. 59 आन्सर ऑप्शन 4. 2 आणि 4 ला याच्यासोबत शफल करा तर इथे 8 इक्वल्स टू 8. आणि लास्ट क्वेश्चन 60 सिंपल सेम तेच, भागाकार गुणाकार जरी आला तरी जमते. डायरेक्ट 13 5 65 16 सकम 96 म्हणजे 6 5 11, 25 1 25, 11 चोक 44 म्हणजे 5. मग 11 5 55 आणि इकडे येतं शिल्लक जर 10 न भागलं तर 0.5 ते 5.5. 60चं उत्तर 3. 61 बघा पझलच आहे पण काय ब्लड रिलेशन मधल्या मी पझल इथे घेतलेल्या आहे. आणि आजचा आपला टॉपिक पझल मधला कोणता होता? ब्लड रिलेशन. म्हणून मग आपण काय घेतलाय? ब्लड रिलेशनच्या अनुषंगाने पझल घेतलेल्या आहे. बघा 61चं उत्तर आहे 3. 62चं उत्तर आहे टी. खेरीज सर्व म्हणजे टी ही व्यक्ती निश्चितपणे पुरुष सदस्य आहे हे चुकीचं आहे. टीचं जेंडरच डिफाईन होत नाही त्याच्यातून. 65चं उत्तर 2. 63 आर्याची आई कोणती आहे? सीमा. आन्सर ऑप्शन 63चं 2. 64 बघा 64चं लॉजिक सांगतो मी तुम्हाला. विचारलाय यमचे काका किंवा मामा म्हणजे काय पाहिजे? जेंडर मेल पाहिजे आपल्याला. डायरेक्ट वाचू आपण. झेड ही एक्सची बहीण आणि यन ही वायची मुलगी म्हणजे झेड आणि यन कट झाले. मग आता एक्स आणि वाय फक्त चेक करायचं आहे तुम्हाला. आन्सर ऑप्शन येतं 1 एक्स. समजत आहे का? जेंडर महत्वाचा आहे ना, काका किंवा मामा विचारलाय तुम्हाला त्यामुळे डिरेक्टली झेड आणि यन निघून जाईल. नेक्स्ट पुढे 65 2 याचं 2 याचं उत्तर. आर यशची पत्नी आहे. नेक्स्ट 66 याच्यासाठी टेबल काढू नका. 66 साठी काय आहे माहिती आहे का? डायरेक्टली व्हिज्युअलायझेशन न सोडवा हा क्वेश्चन. प्रश्न वाचा डायरेक्टली. पझल मध्ये मी काल शॉर्टकट काय सांगितलं सर्वांना? काय सांगितलं होता? डायरेक्ट लास्ट लाईन वाचायची. मग इथे काय विचारलं तुम्हाला? हॉकी क्रिकेट व्हॉलीबॉलचा उत्तम खेळाडू कोण? मग डायरेक्टली तिथे तुम्ही जायचं. कुठे कुठे हॉकी व्हॉलीबॉल आणि क्रिकेट आहे तर बघा हॉकी व्हॉलीबॉल वाचा कुणाल आणि क्रिकेटमध्ये वाचा कुणाल. डायरेक्ट त्याचं उत्तर येतं. कसा सोडवायचा हा? इथे जर तुम्ही टेबल काढाल ना तर नाही, तर वेळ जाईल थोडा. स्मार्ट वर्क. नेक्स्ट पुढचा 67 हा सोपा क्वेश्चन आहे. राहुल. आता हा कसा सोडवायचा? डायरेक्टली बघा सर्वात कमी कोणाचे प्राप्तांक आहे. मग राहुलचे प्राप्तांक दिव्यापेक्षा कमी आहे आणि दिव्याचे कोणापेक्षा कमी आहे सांगितलंच नाहीये. फक्त दुसऱ्या आणि चौथ्या सेंटेन्सवरून डायरेक्टली उत्तर येतं. काय? राहुल. आन्सर ऑप्शन 3. 68 सोडवावा लागेल. कठीण आहे थोडा, वेळ घेईल ती. त्याच्यामध्ये काही शॉर्टकट असा मला सापडला नाही. आन्सर ऑप्शन 68चं 1 आहे. 68चं उत्तर 1 आहे. या 69 पूर्ण पझल वाचायचं काम नाही. 69चं पहिलीच ओळ वाचा. काय म्हणते? जेव्हा लाल एक्स आहे हिरवा वाय आहे. आता तिसरं आन्सर वाचा. हिरवा वाय नसताना लाल एक्स नाही. पहिलीच ओळ. वर काय म्हणते? लाल जर एक्स असला तर हिरवा वाय आहे, लाल एक्स नसला तर हिरवा वाय असणार नाही. तिसरं उत्तर तेच आहे. हिरवा वाय नसताना लाल एक्स नाही. आन्सर ऑप्शन 69चं उत्तर काय? 3. नेक्स्ट 70 अगेन काय थोडी कठीण आहे कारण की काय त्यांचे प्रोफेशनही काढावे लागते, त्यांचं नातंही काढावं लागतं आणि ते व्यक्ती फाईन करावे लागतात. कठीण आहे. काय कठीण? सोपी आहे. लास्ट सेंटेन्स वाचा. काय म्हणते बघा? एक शेतकरी, एक व्यवसायी, एक शिक्षक पाहिजे. बस डायरेक्टली क्वेश्चन वाचा की कोणता व्यक्ती शिक्षक आहे? आर हा पीचा भाऊ असून तो शेतकरी नाही आणि व्यावसायिक नाही म्हणजे आर काय? शिक्षक आहे. काही कामच नाही ना इतकं फाईन करायचं. डायरेक्टली आर हा पीचा भाऊ असून तो शेतकरी नाही आणि मुक्त व्यावसायिक नाही म्हणजे याचा अर्थ 2 नाही हा नाहीये तर तो काय? शिक्षक आहे. चल आर हा शिक्षक आहे. ते मी तुम्हाला 4 पझलचे शॉर्टकट सांगितले. हेच आपली कमाई आहे महत्वाची. ठीक आहे. सोडून तर कोणी दाखवत अनुषंगानं. नेक्स्ट 71 घ्या. 71 काय आपले SP DF मेटल नॉन मेटल ट्रान्झिशन
बरं, आणि इनर ट्रान्झिशन. या अनुषंगाने क्वेश्चन विचारला होता. एस ब्लॉक मध्ये काय असतात? युजली मेटल असतात. मग आन्सर ऑप्शन याचा 4 असणार आहे. सोडियम, कॅल्शियम, बेरियम आणि रेडियम. 72 रिपीट झालेला आहे आता राज्यसेवा प्रिलिम्स 2024. हाच क्वेश्चन रिपीट झालेला आहे. विचारला त्यांनी एअरक्राफ्ट वगैरे डिझाईन करताना जे लाईट मेटल वापरलं जाते ते कशाचं असतं? ॲल्युमिनियमचं. आन्सर ऑप्शन 4 लाईट ॲल्युमिनियम. नेक्स्ट 73 सांगा. आज आला पाहिजे स्कोर हा सायन्स मध्ये. मी तुमचं जे 3-4 दिवस आज सुरू होतं मराठीत आज आले ना मराठीत. मोस्लेनुसार नियतकालिक मांडणीचा आधार आहे. पिरियॉडिक टेबल मध्ये कोण आहे? ॲटॉमिक नंबर. मोस्ले म्हटलंय हा, त्याच्यामुळं महत्वाचं आहे. नेक्स्ट 74 यस ट्रेंड आहे. पिरियॉडिक टेबल मधले ट्रेंड विचारलेले आहे तुम्हाला क्वेश्चन. चांगला आहे, स्टार करा, महत्वाचं आहे की मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये ॲटॉमिक रेडियस कशा पद्धतीनं चेंज होते, म्हणजे राईट टू लेफ्ट आणि टॉप टू बॉटम. तर बघा पहिलंच बरोबर आहे, टॉप टू बॉटम हे इन्क्रीज होते. का बरं? कारण की शेल ऍड होत आहे. शेल ऍड होत असल्यामुळे इन्क्रीज होते रेडियस. आणखी काय होते? केंद्रबिंदू पासूनचं अंतर वाढते. आणि डायरेक्टली डी सेंटेन्स वाचू आपण, डिक्रीज फ्रॉम लेफ्ट टू राईट. कारण काय? इलेक्ट्रॉन्स ऍड होत आहे. इलेक्ट्रॉन्स ऍड झाल्यामुळं लॉ अट्रॅक्शन जे आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह मधलं वाढणार आहे. त्याच्यामुळे रेडियस काय होणार आहे? कमी होणार आहे. त्यामुळे ए आणि डी बरोबर आहे. 75 डायगोनल रिलेशनशिप पाठ करून घ्या. हा बरोबर आला असता याची गॅरंटी नाही, पण याच्या पुढे आला तर आला पाहिजे. लिथियम आणि मॅग्नेशियम मध्ये काय 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये डायगोनल रिलेशनशिप आहे. मग आता याच्यासाठी पूर्ण पिरियॉडिक टेबल मधले डायगोनल रिलेशनशिप पाठ कराल का? नाही. ठीक आहे. 76 हे पाठ पाहिजे. 4च आहे पेअर, कारण की रोबेनर रायनरचे ट्राईड्स आहे. त्याबद्दल का बरं सर? सी ए, बी आर आणि एस आर. का बरं सर? ठीक आहे. त्याच्यामध्ये सी ए आणि बी ए दिलाय, त्यातला यम काय आहे? मग सी ए, बी ए आणि एस आर म्हणजे स्ट्रॉन्शियम आपला यम आहे त्यात. 76चं उत्तर 3. 77 खाली तोच क्वेश्चन रिपीट आहे आणि त्याने काय म्हटलं? हे 3 ट्राईड्स आहे, चौथा शोधा एक. ठीक आहे, ऑल ऑफ दिस. 78चं सांगा. बघा आहे विचारला क्वेश्चन, आयोगाचेच क्वेश्चन आहे इटसेल्फ. बघा यस ब्लॉक विचारलाय, म्हणजे ज्या विद्यार्थ्याने प्रेडिक्ट केलं होतं एस पी डी एफ, चारही त्यानं बघून घेतले, त्याचं उत्तर पुढे हा बरोबर आलेला असेल. कारण की विचारलं काय होतं याच्या अगोदर आयोगानं? यस ब्लॉक सांगा. आता काय विचारते आयोग? पी ब्लॉक सांगा. बरोबर, म्हणून असं प्रेडिक्ट करता आलं पाहिजे. आन्सर ऑप्शन 3 आहे. 79 थर्ड. 78चं थर्ड आहे उत्तर. 79 सेम क्वेश्चन रिपीट आहे की मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये फक्त मोस्टले गेला तिथून काय? ॲटॉमिक नंबर. 80 सांगा. आधुनिक आवर्त सरणी, अगेन तुम्हाला बोनस आहे. ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट्स. 81 काय आहे उत्तर? एपीजे अब्दुल कलाम केलं का कोणी? ठीक आहे. एक्सरे दुर्बीनला कोणत्या भारतीय वैज्ञानिकाचे नाव? 99 कालावधी बघून यायला पाहिजे उत्तर. सुब्रमण्यम चंद्रशेखर. त्याच्यावरून चंद्रशेखर लिमिट काढली होती. 82 82चं उत्तर काय? सेकंड. असत्य आणि ब हे त्याचे कारण आहे. विचारलाय स्पीड ऑफ टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट रिलेटिव्ह अर्थ इज 0. कारण काय? तर हे स्टेशनरी दिसते आपल्याला, म्हणून तो स्टेशनरी दिसते, म्हणून त्याला आपण म्हणतो जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. जो 35,786 किलोमीटरच्या वरच्या रेंजमध्ये असतो. बरोबर आहे. 83 राज्यसेवा प्रिलिम्स मधला क्वेश्चन होता, रिपीट झालेला आहे. कोणतं आपल्याला वेटलेसनेस का जाणवते सॅटेलाइट मध्ये? तर हे वरचे नमूद तिन्ही कारण नाही. आन्सर ऑप्शन त्याचा 4 आहे, वरीलपैकी एकही नाही. नेक्स्ट 84 येऊन सांगायला पाहिजे उत्तर तुम्ही. सांगा. जीईओ जिओ स्टेशनरी ऑर्बिट काय रेंज? 35,786 म्हणजे 36,000 जवळपास. आन्सर ऑप्शन 2 आहे. लास्ट क्वेश्चन 85 सांगा. व्हॅक्यूम मध्ये जर ग्रॅव्हिटीच्या अब्सेन्स मध्ये एखादी वस्तू फ्री फॉल आपण वरून खाली फेकली, तर त्यामध्ये कॉन्स्टंट काय असेल? त्यामध्ये कॉन्स्टंट असेल टोटल मेकॅनिकल एनर्जी. 85चं उत्तर 3. सायन्सवाले मंडळी बघा आता, मराठीवाले हा, आज यायला पाहिजे उत्तर तुम्हाला. नेक्स्ट 86 सांगा. काय उत्तर आहे? अजून
अजून सांगा. एक नंबर. किती आहे ते? 26वे. ठीक आहे, लक्षात ठेवा. मी बरोबर ट्रॅप करतो तुम्हाला की कुठं फोकस करायला पाहिजे. 26वे मुख्य निवडणूक आयुक्त झाले ज्ञानेश कुमार. 25वे नाही. मी पहिले तिथंच चुकवलं होतं निवड समितीत. पण मी म्हटलं याच्यापेक्षा सोप्या ठिकाणी चुकवा, है ना? म्हणून मग 26वे मुख्य निवडणूक आयुक्त आहे, बाकी बरोबर आहे. राजीव कुमार 23ला कायदा लक्षात ठेवा. मला फोकस करायचं होतं इथे विशेषतः की हा जो नवीन नियुक्त्या झाल्या आहे आत्ताच्या कोणाची यांची ज्ञानेश कुमार आणि विवेक जोशी यांची पहिल्यांदा या नवीन कायद्यानं झालेली आहे. आपल्याला असं वाटतं नवीन कायदा 25 मध्ये बदल झाले तर 24चा तरी असेल बा, पण तो कायदा केव्हाचा आहे? 2023चा. तर हे फोकस करा, महत्वाचं आहे. निवड समिती बरोबर आहे. नंतर 87चं सांगा कोण आहे? अंजू राठी राणा. 88 सेबी. मुद्दाम सेबीचा ट्रॅडिशनल चुकवलं मी. तुहिनकांत पांडे 11वे अध्यक्ष. बरोबर आहे. कोणी एखाद्याने तिथे डाऊट घेतला असेल तर. हेडक्वार्टर कुठे आहे? मुंबई. 89 सांगा मृदा आरोग्य कार्ड योजना. 19 फेब्रुवारी 2015. टॅक्सशिप स्कीम आहे, रेट पाठ पाहिजे हा. तसं जनधनच्या आयोगानं 4दा विचारली आहे. 90 IQ एअर सर्वाधिक प्रदूषित देश. झाड गुड. 91 97 ऑस्कर 2023. मुद्दाम टायटल मध्ये लिहिला 97 ऑस्कर, म्हणजे परीक्षेत जर 4 लाईनर आला तर तिथं तुम्ही डाऊट घेणार नाही. 97च आहे. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? अॅनोरा. दिग्दर्शन शॉन बेकर. अभिनेत्री कोण आहे? मिकी मॅडिसन. आणि अभिनेता आहे ॲड्रियन ब्रॉडी. काही मिस्टेक असेल तर करेक्ट करून घ्या. 92 चॅम्पियन्स ट्रॉफी सांगा. पाटसन क्रिकेटवाले, रोकोवाले सांगा. न्यूझीलंड होतं ना? यस. चॅम्पियन्स ट्रॉफी 25चे विजेतेपद भारताने मिळवले. 93 सामाजिक न्याय दिन महत्वाचा आहे, पाठ ठेवा. 20 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी विज्ञान दिन. 8 मार्च महिला दिन आणि 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क संरक्षण दिन. 94 शक्तीपीठ महामार्ग. पवनार ते पत्रादेवी असा 6 पदरी असणार आहे, तर त्याची एकूण लांबी किती? 801. कुठे कुठे वेबसाईटवर 802 आहे, पण आपला अर्थसंकल्पातला आकडा हा लक्षात ठेवजा. ठीक आहे. 801 किलोमीटर आहे. कुठे कुठे 720 दिलेलं आहे, म्हणून मग मी रेंज मोठी ठेवली की जवळपास तुमचं चुकलं नाही पाहिजे. 95 पहिले सौरग्राम कोण आहे? पाण्याची वाढी. आता बघा इथे जवळपास तुमचे 93 पर्यंतचे क्वेश्चन मी कव्हर केले ट्रेडिशनल मधून. 94-95 घेतले महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातून. पुढचे 5 क्वेश्चन घेतले केंद्रीय अर्थसंकल्पातून. एवढं तुम्हाला देत आहे प्रॉपर. ठीक आहे. बघा 96 केंद्रीय अर्थसंकल्प 25-26 कोणत्या घटकावर भर दिलेला आहे? असे क्वेश्चन आयडली आयोगही चुकत नाही. त्याचं उत्तर काय असतं? युजली वरीलपैकी सर्व. MSME कृषी गुंतवणूक आणि निर्यात. 97 सांगा कुठे आहे? है ना? कोणाला खुश करण्यासाठी लक्षात यायला पाहिजे स्ट्रॅटेजी, आहे ना? बिहार. 98 करमुक्त मर्यादा किती आहे? 12 लाख. म्हणून दिल्लीमध्ये आलो आपलं निवडून, है ना? बरोबर त्याच्या 2-3 दिवसा अगोदर करमुक्त मर्यादा. आणि दिल्लीमध्ये सर्वात जास्त कोणता गट आहे? व्यापारी गट. हेच पहिल 12 लाख. बरोबर आहे. 99 केंद्रीय अर्थसंकल्प 25-26 सर्वाधिक वाटा कशाचा आहे? कशाचा? कर्ज आणि इतर दायित्वे. ठीक आहे. 99चं उत्तर 1 आहे, लक्षात घ्या. कर्जाना पण आपला सर्वात जास्त उत्पन्नात वाटा आहे भारताचा. आणि 100वा सर्वाधिक खर्च. मला माहित होतं तुम्ही व्याज देताच मारणार, म्हणूनच मी 1 ठेवलं उत्तर. याचं 2 उत्तर आहे. कर आणि शुल्कात राज्याचा जो काही वाटा असेल ना, आता जो देत आहे आपण नुकसान भरपाई म्हणून, त्याचा सर्वाधिक जास्त या वर्षीचा वाटा आहे. आणि मी मुद्दाम संरक्षण टाकलं तिथे. तुम्हाला असं वाटतं आता भारत पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर झालं आहे ना, तसं पूर्ण टेक्निकली खेळलो आहे. याचं उत्तर 2 आहे. ठीक आहे. 100चं उत्तर 2. क्लिअर? सांगा कालचे स्कोर तुमचे, नंतर आजचा टॉपिक घेऊ. यस. 69.
मागे. यस, मागे. बाल्कनी गोष्टी ना करू. किती आहे स्कोर कालचा? एक्स मॅडम. यस. यस. 10. मॅडम तुमचा. ठीक आहे. बघा. आजचा आपला ॲस्पायरंट फेज मधला महत्त्वाचा टॉपिक आपण बोलणार आहे कंपॅरिझन. त्याचाच परिणाम म्हणून आपल्या क्लासमध्ये संख्या कमी झाली है ना. ते लक्षात घ्या. इथे कसं आहे, क्लासमध्ये तुम्हाला 90 वरही टॉपर मिळणार. मिनिमम तुमचे मार्क्स असेल 10-12 असू द्या, काही फरक पडत. आयुष्यात जर प्रगती करायची असेल ना, तर नेहमी लक्षात घ्या, नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे कंपॅरिझन आपण बरेचदा होतं, नॅचरल असतं हे, बरोबर. स्वभाव गुण आहे, जे की आपले 9 रस आहे मानवाला भेटलेले. मराठी ग्रामरचा जो अभ्यास कराल तेव्हा येईलच तुम्हाला. त्यातला एक महत्त्वाचा म्हणजे त्याच्यातून एक दुर्गुणही म्हणू शकतो आपण, सगुणही म्हणू शकतो. आणि आयुष्यात जर काहीतरी प्रगती करायची असेल तर वरच्या लोकांशी कंपॅरिझन करावं लागेल, तेव्हा आपले एफर्ट्स वाढतील. आणि आनंदी राहायचं असेल तर खालच्या लोकांसोबत कंपॅरिझन करावं लागेल, की आपण संतुष्ट आहे, जेवढं दिलं देवानं खूप दिलं, बरोबर आहे ना. आहे ना. आज सगळे आहे ना आपल्याला, हातपाय वगैरे सगळे आहे का नाही, बरोबर आहे ना. लोकांना काही तेही नसतात, बरोबर आहे, विचार करा. म्हणून मग आयुष्यात पहिलं तर सकाळी उठल्यानंतर रोज किंवा रात्री झोपताना आवर्जून म्हणा, की आजचा दिवस मी पूर्ण पाहिला, बरोबर आहे, आणि उद्याचा मला पाहू देजो, बरोबर आहे. त्यासाठी मी तुझा आभारी आहे आणि सर्व माझं व्यवस्थित चालू आहे. असं आहे का त्यातलं कोणी? मला तरी नाही वाटत की बुवा काल उपाशी होतं रात्री. होतं का असं कोणी, की बुवा नाही बुवा एकदम आपले खायचे आहे, एकदम टेन्शन आहे? असं खरंच काही नाही. त्यामुळे लक्षात घ्या, आजचा जो मुद्दा आपला कंपॅरिझनचा. कंपॅरिझन करू नका. कोणत्या सेन्समध्ये? तुमची फायनान्शियल कंडिशन, तुमच्या घरच्या लोक कसे आहे, बरोबर आहे. नंतर तुमचे कॉस्ट्युम्स, बरोबर आहे, त्याच्यामध्ये किंवा आपलं राहणीमान कसं आहे कोणाचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲस्पायरंट फेजमध्ये तुमचा आत्ताचा मुद्दा जो मी जस्ट आधी विचारला तुम्हाला, कोणता? तुमचा स्कोर, है ना. काही फरक पडत नाही. म्हणजे मी पाहिलंय ना, बरोबर, काही जणांचे स्कोर जेव्हा कमी असते एकदम आपला आवाज कमी येते, आणि ज्या दिवशी स्कोर वाढते मग आपला आवाज मोठा होतो, है ना. काही फरक पडत नाही. माणसानं नेहमी न्यूट्रल असलं पाहिजे, बरोबर आहे, न्यूट्रल. संत कबीर यांनी खूप चांगलं म्हटलं आहे बाबत, किंवा जे आहे नेकी कर और दरिया में डाल, है ना. ते तर एक वाक्य आहेच त्यांचं. पण मला असं वाटते की प्रामुख्यानं कंपॅरिझन हा खूप मोठा फॅक्टर आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. कारण की आज जर तुम्हाला प्रेशर नावाचा घटक कोणता असेल, तर ते कशामुळे येत आहे, की तुमचे जे असोसिएट्स आहे, तुमचे स्कूलमेट्स, तुमचे कॉलेजमेट्स किंवा तुमच्या कझिन्स, प्रामुख्यानं सर्वात जास्त मोठा प्रेशर फॅक्टर मुलींना किंवा मुलांना काय? शेजारी. शेजारी तो जर लागला तर आपल्या घरचे किंवा आजूबाजूचा समाज म्हणून लगेच तुम्हाला पाहिलं जाते, की बा नाही तुम्ही आयडल आहे, तुम्ही तसंच बनलं पाहिजे, है ना. म्हणजे असं ठरवलेलं आहे इमेज. बाजूचा जर इंडो पब्लिकमध्ये जाते तर आपलं इंडो पब्लिकलाच गेलं पाहिजे. आपण वाटलं इथं मजुरी करू, पण तो त्याला पाठवायचा आहे त्याच प्रायव्हेट स्कूलमध्ये, कारण काय? त्याच्या बाजूचा तिकडे जाते, है ना. तर हे लक्षात घ्या, आयुष्यात कधीच सुखी असणार नाही तुम्ही. मग आणि समाजालाही सवय लावा, आपल्या घरच्यांना, आपल्या सगळ्यांना, आजूबाजूच्या लोकांना सवय लावा. बिलकुल नाही, स्वतःमध्ये खुश राहा. याचा अर्थ असा नाही की प्रगती नाही करायची आपल्याला. कंपॅरिझननं प्रगती होते, हे एक महत्त्वाचं फॅक्टर आहे. एक काय असते माहिती आहे का? मनी मोटिव्हेशन नावाची फॅक्टर आहे, है ना. पण सांगण्याचं तात्पर्य की बिलकुल कंपॅरिझन करू नका. कंपॅरिझन जर करायची असेल ना, बेस्ट ॲस्पायरंट फेजमध्ये मी तुम्हाला सांगतो. कोणाशी करा? सिंपल उत्तर, स्वतःशी करा. की आज माझा 18 आहे ना, उद्या 20 होऊ दे, काही काही फरक पडत नाही. माझा जो ग्राफ आहे, जो काही असेल, हा नेहमी असा गेलेला आहे. आणि मी स्वतःशी तुलना केली आहे नेहमी. मी एवढं तुम्हाला खात्रीने सांगतो, जरी या प्रवासात वेळ लागला असेल, तर सर्व करून सगळे माणसं कमावत इथपर्यंत पोहोचलो आहे, बरोबर. त्यामुळे ते जास्त महत्त्वाचं आहे. आलं का लक्षात? नाही तर मग ते संदीप भैयासारखं पोहोचलो, तिथं सॅटेलाईट आहे, सगळं भेटलं, आणि मग आजूबाजूला पाहतो तर एकही व्यक्ती नाही, है ना. असं नाही झालं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, की कंपॅरिझन बिलकुल करू नका. हे मग तुमच्या क्लासमधली असो किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात असो, शेजाऱ्याची असो, कधीच खुश नाही. तर मग आपल्या इकडे कसं असते, आपल्या आयुष्यात एखाद्याचं ध्येय असते. काय?
की आपण नोकरीवर लागू. लागल्यानंतर नोकरीवर हा कसा-बसा पहिलेच ते एवढे एफर्ट्स घेऊन लागला. बरोबर आहे. लागल्यानंतर मग हा ठरवते की नाही बुवा आपण चांगलं घर घेऊ. मग ठीक आहे घर घेतलं. मग त्याच्यानंतर पुढचं टार्गेट आता आपण चांगली गाडी घेऊ. मग संपून जाते तिथपर्यंत 60 वर्ष होऊन जाते ना गाडी घेईपर्यंत. तिथेही तो बिचारा इतक्या 60 वर्षाचं स्वप्न आहे त्याचं. गाडी घेतली आणि गाडी घेतल्यानंतर तो नाखुश आहे. कारण काय की यानं कोणती घेतली स्विफ्ट डिझायर. बाजूच्याकडे कोणती आहे अल्टोनी. तो तर खुश राहील बाबा मग. ठीक आहे. त्याच्यापेक्षा महाग असेल. बरोबर जे काही असेल ते समजून घे. म्हणजे विचार करा आयुष्य किती किती रद्दळ आहे आपलं आयुष्य. समजलं ना? म्हणून नेहमी लक्षात ठेवा. आपला ॲस्पायरंट फेजमध्ये कंपॅरिझनचा मतलब आहे, की बिलकुल आजूबाजूच्या व्यक्तीसोबत तुमच्या स्कोरचं कंपॅरिझन, तुमच्या याचं करायचं असेल ना कंपॅरिझन तर तुमच्या स्टडी अवर्सचं करा. करायचंच असेल ना तर तुम्हाला खरोखर तुमच्या जो काही डिसिप्लिन आहे त्याची कंपॅरिझन करा. करायचंच असेल तर तुमचं जे काही स्वतःचा स्वभाव गुण आहे, चांगलेपणा आहे त्याचा कंपॅरिझन करा. हे जे आहे ना मार्क्सवाल्या गोष्टीचं करू नका. आणि मार्क्सवाला करायचंही असलं ना तर मग स्वतःमध्ये अशी हे ठेवा, की आज मी इथे आहे ना तर उद्याच्या टेस्टमध्ये खरंच मला चांगले भेटेल. मग मी रात्री नाही म्हणजे झोपलो तरी चालेल मला, पण उद्या मी चांगलेच मार्क्स घेऊन दाखवेल. समजलं? तर हे लक्षात ठेवा. कंपॅरिझन काही साध्य होत नाही. माझे म्हणजे मी नेहमी सांगतो मागेही आता नवीनमध्ये इथे या बॅचमध्ये काही नवीन आहे. त्यांच्यासाठी मी सांगतो. माझा एक मित्र होता निखिल मिठोले म्हणून, बरोबर अजूनही आहे. होता म्हणजे आहे तो अजूनही. ठीक आहे. प्रागमध्ये आहे तो सध्या. 2019ला Facebookवर मी जेव्हा लास्ट टाईम त्याचं स्टेटस बघितलं, तेव्हा तो प्रागमध्ये होता. प्राग म्हणजे माहीत असेल तर युरोपमध्ये सगळ्यात बेस्ट सिटी आहे महागडी, बरोबर आहे. आणि 2019ला जेव्हा मी त्याला चेक केलं ना, तेव्हा मी लिटरली 11वीचं ओल्ड महाराष्ट्राचा इतिहास आहे ना आणि त्यातली समाजसुधारक वाचून आलो होतो. आलं का लक्षात? म्हणजे विचार करा किती एक प्रेशर असेल, है ना? पण मी कधी ते आयुष्यात स्वतःला लावून नाही घेतलं आणि रादर आमची जे काही बॅच आहे, म्हणजे आमची असं समजा आम्ही सोबत 10 जण अभ्यास करत होतो. त्यातले फेमस व्यक्ती आहे, बरोबर पी-एस-आय राहुल गंधे, राजेश गंगासागर ऑडिटर, राज्यातून पहिल्या मुलींमधून जे आहे रुपाली मोगरकर तहसीलदार, विभा वराडे सी-ओ, ठीक आहे. त्यांच्या दुसऱ्या बहीण ज्या आहे राधा वराडे एस-टी आहे, तिसऱ्या बहीण टॅक्स असिस्टंट. हा आमचा ग्रुप होता. जुबेर शेख हा शिक्षक आहे रायगडमध्ये. आमचा हा स्वतःचा माझा सोबतचा पर्सनल ग्रुप आहे. कोमल देशमुख ऑडिटर आहे, ठीक आहे. तो असे बरेचसे आहे म्हणजे 10 पैकी 10 समजून घ्या. 9 जण लागले. किती वर्ष अगोदर लागले ते? 5 वर्ष अगोदर. आणि मी आता 2024-25 मध्ये आता लागेल समजून घ्या. बरोबर? तो बेसिक सांगण्याचं तात्पर्य काय? काही फरक पडत नाही. कंपॅरिझन करायला स्वतःचीच करा आणि ठरवलं होतं क्लास 1च म्हणजे क्लास 1च बरोबर आहे. तर होते ते साध्य. फक्त आपल्यात करायची आणि टिकायची. सगळ्यात महत्त्वाचं मला प्रवासात समजलं काय? टिकायची क्षमता आपल्यात पाहिजे. कराल सगळेजण? 100% टिकायचं नाही आहे तुम्हाला. तुम्हाला ह्या 6 महिन्यातच पोस्ट पाहिजे आहे बघा. कुणाला तितकं टिकायचं नाही आहे. हा आदर्श बिलकुल घेऊ नका. आलं लक्षात? तर बेसिकली आपली पोस्ट 100% असणार आहे. आता तुमची प्रिलिम्स आहे. 21 डिसेंबरमध्ये लगेच आपण मेन्सला लागलो पाहिजे. त्या अँगलनं त्या माइंडसेटनंच अभ्यास करा. आणि बिलकुल ज्याचे उद्यापासून मार्क्स कमी आले त्यांचा आवाज मोठा आला पाहिजे. आला का लक्षात? येईल ना आवाज? नक्की. उद्या त्यांचा आवाज मोठा आला पाहिजे. ज्याचा आवाज ज्याचे स्कोर मोठा आहे त्याचा आवाज कमी आला चालते आपल्याला. ते जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. थँक यू व्हेरी मच.